सर्व मान्यवरांना, सर्व सन्माननीय शत्रुवृंदाला आसनस्थ होण्याची विनंती करते. नमस्कार. संवेदनशील मनाला जेव्हा कुशाग्रतेची जोड मिळते तेव्हा जाणीवांची आणि नेणीवांची मेख साधत सर्जनशील अशी विचार प्रतिभा जन्म घेते आणि त्यातूनच जीवन खऱ्या अर्थानं आपल्याला कळतं. अशा या समृद्ध जीवनाचे पैलू जाणून घेण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील स्मृती व्याख्यानमाला शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या 6व्या वाक्पुष्पाचं येथे आयोजन करण्यात आलं आहे. या प्रसंगी व्यासपीठावर विराजित आजचे सन्माननीय व्याख्याते, लेखणी आणि वाणी यांनी समृद्ध असणारे सन्माननीय डॉक्टर यशवंत पाटणे सरांचे मी सविनय स्वागत करते. विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू व आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा सरांचे मी स्वागत करते. ज्ञानाचा अखंड वारसा जतन करणाऱ्या अर्थदात्या शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज या संस्थेचे सन्माननीय सचिव माननीय अभिजित रणवरे सरांचे मी स्वागत करते. तसेच येथे उपस्थित सर्व सन्माननीय श्रोतृवृंदाचे, यामध्ये सर्व संविधानिक अधिकारी, संचालक, सर्व सन्माननीय विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच अकलूजहून आलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व सन्माननीय श्रोतृवृंद यांचे मी सविनय स्वागत करते. मी व्यासपीठावर विराजित मान्यवरांना दीपक प्रज्वलन व प्रतिमा पूजनासाठी नम्र विनंती करते. नमस्कार. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा. आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा, हाच सापडे बोध खरा. आजच्या या शंकरराव मोहिते पाटलांच्या स्मृती व्याख्यानमालेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व्याख्याते प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे सर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आदरणीय लक्ष्मीकांत दामा सर, देणगीदारांचे प्रतिनिधी म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे सचिव माननीय अभिजितजी रणवरे साहेब, आज आपण या व्याख्यानमालेचं 6वं पुष्प गुंफतो आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने ही व्याख्यानमाला याचं हे 6वं वर्ष आहे. या व्याख्यानमालेसाठी समोरही बरीच मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य श्री सचिन गायकवाड सर आहेत, संचालक NSS डॉक्टर वडजे सर आहेत, संचालक विद्यार्थी विकास डॉक्टर केदार काळवणे सर आहेत, शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव हर्षवर्धनजी भैया खराडे सर आहेत. त्यानंतर आज खास पुण्यावरून दुसऱ्या कार्यक्रमाला आलेले अजयजी देशमुख सर आहेत. प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव देशमुख हे महाराष्ट्रातलं मोठं नाव आहे, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर चंद्रकांत चव्हाण सरांचं आत्ताच सोलापूरचे शिल्पकार नावाचं पुस्तक प्रकाशित झालं, तेही आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. प्राचार्य उमाकांत चंदशेट्टी ग्लोबल महाविद्यालयाचे सर्वेसर्वा, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय सदस्य विजयरावजी शिंदे साहेब, शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज आणि विविध शाखा आहेत शिक्षण प्रसारक मंडळाच्या, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. विविध प्राचार्य आहेत, संलग्नित महाविद्यालयाचे संकुलाचे सन्माननीय संचालक आहेत, प्राध्यापक आहेत, विविध प्राधिकरणाचे सन्माननीय सदस्य आहेत,
आमचे विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, बंधू आणि भगिनी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज 2-3 कार्यक्रम विद्यापीठामध्ये एकाच वेळेला सुरू असून सुद्धा काही विद्यार्थी बंधू आणि भगिनींची उपस्थिती मला या ठिकाणी महत्त्वाची वाटते. खरं म्हणजे मोहिते पाटलांच्या संस्थेमध्ये मी विद्यार्थी म्हणून आणि शिक्षक म्हणून दोन्ही ठिकाणी काम केलेलं आहे. मी 2004-05 ला BEdचा विद्यार्थी होतो महात्मा फुले शिक्षणशास्त्र महाविद्यालय आणि तिथेच पुन्हा त्याच ठिकाणी मला शिक्षक म्हणून 2007 ते 11 या कालावधीमध्ये संधी मिळाली आणि आदरणीय काकासाहेबांच्या एकूण शैक्षण कार्याचा, त्यांच्या विचाराचा, लोकोद्धाराचा आणि लोकोत्तर कार्याचा परिचय मला यापूर्वीच आहे. असं म्हणतात की आपल्या जीवनासाठी तर आपण जगतोच, स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी जगायला हवं. स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी जगायला हवं. 4 जणांचे अश्रू पुसून समाजाचं ऋण फेडायला हवं. 4 जणांचे अश्रू पुसून समाजाचं ऋण फेडायला हवं. आयुष्यभर सहकार महर्षींनी आपला ध्येय लोकांच्या, गोरगरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या, मजुरांच्या शिक्षणाची ज्ञानगंगा ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक शैक्षणिक शाळा, महाविद्यालये, सहकारांच्या संस्थेचं जाळं त्यांनी निर्माण केलं आणि खऱ्या अर्थानं राजकारण हा एक समाजकारणाचा भाग होऊ शकतो असे एक महत्त्वाचं कार्य सहकार महर्षींनी या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांच्याबद्दल एवढंच म्हणेल, या उजाड माळावरती माझ्या देवाने केली प्रीती, या उजाड माळावरती माझ्या देवाने केली प्रीती, गोरगरिबाच्या अंगावरती पाचूच असेला, देव माणूस देवळात आला, देव माणूस देवळात आला. सहकार महर्षी हे माणसातला देव होते. फक्त ते सोलापूरचे शिल्पकार नव्हते, तर संपूर्ण महाराष्ट्राला आदर्शत्व असणारे एक व्यक्तिमत्व म्हणून ते सुपरिचित आहेत. आणि मी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुकही करतो आणि धन्यवादही देतो की त्यांच्या विचाराचा जागर, त्यांच्या विचाराची स्मृती, त्यांच्या विचाराचा स्मृतीचा दरवळ हा व्याख्यानाच्या रूपाने आपण चिरंतन ठेवत आहात. हे मोठं काम आहे, कारण व्यक्ती जातात परंतु व्यक्तीचं कार्य हे समाजापर्यंत पोहोचावं, पुढच्या पिढीला महर्षींसारखे व्यक्ती समाजामध्ये होऊन गेले ह्याची जाणीव निर्माण व्हावी, म्हणून ही आपण मोठ्या उदात्त हेतूने व्याख्यानमाला सुरू केली आणि म्हणून मी आपल्याला धन्यवाद देतो की आपण विद्यापीठामध्ये व्याख्यानमाला सुरू केली. मी दुसरे आभार माननीय आमचे कुलगुरू डॉक्टर प्रकाशजी महानवर साहेबांचं सुद्धा मनापासून आभार मानतो की त्यांनी ह्या व्याख्यानाला आज खूप मोठे वक्ते, सुप्रसिद्ध वक्ते प्राचार्य यशवंत पाटणे सरांना आमंत्रित केलं. या व्याख्यानमालेमध्ये यापूर्वी माननीय शेखर चरेगावकर कराड, माननीय हर्षवर्धनजी पाटील इंदापूर, माननीय माधवी रायते मॅडम कुंभारी, डॉक्टर श्रीकांतजी मोरे सोलापूर, श्री अतुल खिरवाडकरजी यांचे 5 पुष्प आपण गुंफलेले आहेत आणि आज अतिशय सुंदर असं पुष्प जीवन त्यांना कळले हो या आशयाच्यावर सर आपल्या ओघवत्या वाणीनं बोलणार आहेत. त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये जास्त मी वेळ घेणार नाही. कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून मी त्यांचा परिचय अगदी थोडक्यामध्ये या ठिकाणी आपल्यासमोर प्रस्तुत करतो, कारण त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या एकूण अमृतवाणीचा परिचय थोड्याच वेळात आपण त्यांच्या अमृतवाणीने चिंब होऊन जाणार आहोत याची मला खात्री आहे. आणि म्हणून हे व्याख्यान आपल्या जीवनामध्ये निश्चित प्रेरणादायी ठरणार आहे. आपल्याला काहीतरी या ठिकाणी घेऊन आपण जाऊ अशी मला आशा आहे. प्राचार्य डॉक्टर यशवंत संभाजीराव पाटणे सर हे साताऱ्याच्या कला व वाणिज्य महाविद्यालयामधून प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. शिक्षण, प्रबोधन, व्याख्यान या माध्यमातून सर सर्वदूर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेले आहेत. विपुल साहित्य संपदा आहे. जवळपास 26 ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. ग्रंथाची यादी वाचली तर मी 10-15 मिनिटं वेळ जाईल, पण त्यातले काही ठराविक ग्रंथ जे विद्यापीठांच्या अभ्यासक्रमामध्ये आहेत आणि ज्यांची विद्यार्थी दशेमध्ये पारायणी विद्यार्थ्यांनी करावी अशा काही ग्रंथांचा नामोल्लेख मला केल्या वाचून राहत नाही. मागच्याच मे मध्ये सरांच्यावर यशवंत नावाचा गौरव ग्रंथ मोठ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशित झाला आणि महाराष्ट्रातल्या साहित्य क्षेत्रातली, राजकारणातली मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थिती होती. त्यातली काही ग्रंथ मी आपल्या समोर सादर करतो. एकूण 13 ग्रंथ त्यांनी स्वतः लिहिलेले आहेत आणि 13 ग्रंथांचं संपादन त्यांनी केलेलं आहे. सेकोटी, स्वरगंगेच्या काठी, स्वयंशिल्पी, सुंदर जगण्यासाठी, 6वे सुख, चैतन्याचे चांदणे,
उद्याच्या आनंदासाठी ही काही ठळक पुस्तकं आहेत. यादी खूप मोठी आहे. कार्याचा एवढा आवाक आहे की 5 मिनिटांमध्ये मला ते बसवणं शक्य नाही, कारण एवढं उत्तुंग, बहुश्रुत आणि बहुआयामी व्यक्तिमत्व आज प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेलं आहे. सरांच्या साहित्यावर विविध विद्यापीठामध्ये विविध संशोधकांनी PhD सुद्धा प्राप्त केलेली आहे. उद्याच्या आनंदासाठी या ग्रंथाला माजी मंत्री त्यांच्या आईच्या नावाने स्वर्गीय सूर्यकांता देवी पोटे चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन वाचन स्मृती पुरस्कार मिळालेला आहे. चैतन्याचे चांदणे या ग्रंथातील लेखाचा मराठी पाठ्यपुस्तकामध्ये समावेश झालेला आहे. 6वे सुख या ग्रंथाला प्रणव प्रतिष्ठान शिरपूर यांचा साहित्य पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये यातल्या काही लेखांचा समावेश झालेला आहे. असे एक मोठं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित आहे, याचा आपल्याला अत्यंत आनंद होत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्याकडून विशेष ग्रंथ पुरस्कार, राजा फडणीस पुरस्कार, रामायणाचार्य अवधानी पुरस्कार, आचार्य आत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर यांचा महाराष्ट्र साहित्य पुरस्कार देखील सरांना प्राप्त झालेला आहे. विविध उपक्रमात त्यांनी सहभाग घेतलेला आहे. अध्यक्ष पुणे विभाग ग्रंथालय संघ महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष सातारा जिल्हा ग्रंथोत्सव, अध्यक्ष श्री गणराया सार्वजनिक वाचनालय शाहूपुरी सातारा, कार्यवाह साहित्य कला विकास प्रतिष्ठान सातारा, माजी सिनेट सदस्य शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, माजी सदस्य प्रौढ व निरंतर शिक्षण विस्तार विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, माजी संपादक सदस्य मराठी पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, असा खूप सारा कार्याचा मोठा दांडगा अनुभव सरांना आहे. आजपर्यंत विविध विषयावर व्याख्याने सरांनी दिलेली आहेत. संत साहित्य, महापुरुषांचे जीवन कार्य, वाचन संस्कृती, मानवी मूल्य इत्यादी विषयावर महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्था तसेच आकाशवाणी, दूरदर्शन विद्यापीठामध्ये अनेक व्याख्याने सरांनी दिलेली आहेत. विविध सन्मानांची यादी खूप मोठी आहे. त्यातली ठळक काही पुरस्कार मी या ठिकाणी वाचतो. महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार आदरणीय सरांना प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देखील सरांना प्राप्त आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्याकडून देण्यात येणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार, श्री ज्ञानेश्वर ज्ञानपीठ कारवे तालुका कराड यांच्याकडून समाज प्रबोधन पुरस्कार, शाहूपुरी भूषण पुरस्कार, वाई भूषण पुरस्कार असे अनेक मानाचे पुरस्कार सरांना प्राप्त झालेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागच्याच वर्षी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष तथा संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉक्टर सदानंदजी मोरे साहेबांच्या हस्ते सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील यांच्या नावाने देण्यात येणारा अतिशय प्रतिष्ठित असा पुरस्कार आदरणीय डॉक्टर यशवंत पाटणे सरांना मिळालेला आहे. आणि त्यांच्याच जीवनावर ते आज आपल्याला व्याख्यान द्यायला उपस्थित आहेत. अतिशय हा दुग्ध शर्करा योग शिक्षण प्रसारक मंडळ आणि विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने घडतोय, याचाही आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आदरणीय सर, मी विद्यापीठाच्या आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या दोघांच्याही वतीने आपले सहर्ष स्वागत करतो आणि आपल्या अमृतवाणीला थोड्याच वेळात सुरुवात होणारच आहे. मी पुन्हा एकदा आपले स्वागत करतो. उपस्थित कोणाचा नामोल्लेख माझ्यामुळे राहून गेला असेल त्या सगळ्या ज्ञात अज्ञातांचा उल्लेख करतो, त्यांचं स्वागत करतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक या ठिकाणी समाप्त करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर मान्यवरांच्या स्वागत सत्काराकडे आपण येत आहोत. सर्वप्रथम आजचे व्याख्याते सन्माननीय डॉक्टर यशवंत पाटणे सरांचे स्वागत सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा सरांनी करावं अशी मी विनंती करते. शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज
या संस्थेचे सन्माननीय सचिव अभिजित रणवरे सरांना मनोगतासाठी मी विनंती करते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर व शिक्षण प्रसार मंडळ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील स्मृती व्याख्यानमालेचं हे 6वं पुष्प गुंफण्यासाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शिंदे सरांनी आता त्यांचा उल्लेख केला, ज्यांच्या अमृतवाणीनं संपूर्ण महाराष्ट्रभर ते परिचित आहेत. असाच त्यांच्या पुरस्काराच्या निमित्ताने सहकार महर्षी पुरस्कार त्यांना ज्यावेळेस प्राप्त झाला त्यावेळेस तोही योग आम्हाला त्यांचा आला आणि आज खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा यशवंत पाटणे सर आजच्या व्याख्यानमालेचे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे श्री लक्ष्मीकांत दामासाहेब, प्रभारी कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सभागृहातील सर्व मान्यवर, शिंदे सरांनी ज्यांचा उल्लेख केला ते सर्वच आज हे 6वं पुष्प गुंफत असताना शिक्षण प्रसार मंडळाच्या वतीनं मनोगत व्यक्त करताना मला खरोखरच मनापासूनचा आनंद होतो. खऱ्या अर्थानं आज सहकार महर्षी यांच्या पाठीमागे जर जाऊन पाहिलं तर जगाच्या इतिहासामध्ये आपल्या अद्वितीय अशा कामगिरीमुळे काही सामान्य माणसांनी असामान्यत्व सिद्ध केलं. पुढील काळाची पावले ओळखून त्या पद्धतीनं त्यांनी जो विचार केला त्यामुळेच ह्या लोकांनी इतिहास निर्माण करू शकले. आज माळशिरस आणि सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त पार्श्वभूमीवर ज्यांनी विकासाचे स्वप्न पाहिले ते सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील एक सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला वैयक्तिक उन्नतीचा विचार न करता सहकार महर्षींनी सर्वसामान्यांचा सर्वांगीण विकास अंगोपांगी विचार करण्याचा जो विचार केला गेला आणि ते ध्येय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जी वाटचाल केली, खरोखर सहकार महर्षींच्या जीवनामधील काही प्रसंग सांगावेसे वाटतात की त्यांनी आता 7वी मधून त्यांना फी अभावी शालेय फी अभावी शिक्षण सोडावं लागलं आणि या उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी, कष्टकरी, शेतमजुराच्या मुलामुलींवरती भविष्यामध्ये वेळ येऊ नये, अशा प्रकारची वेळ येऊ नये, अशा पद्धतीचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सहकार महर्षींनी शिक्षण प्रसार मंडळाची 1948 साली स्थापना केली. आज शिक्षण प्रसार मंडळाच्या विचार करता जवळपास मराठी माध्यम, इंग्रजी माध्यमाच्या माध्यमातून जवळपास 55 शाखा कार्यरत आहेत. पाटणे सरांना सांगायला मला आनंद वाटतो की जवळपास 30,000 विद्यार्थी आणि 1200 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या शिक्षण प्रसार मंडळाच्या संस्थेमध्ये कार्यरत असून हे काम करत असताना विद्यार्थी केंद्रबिंदू म्हणून काम केलं गेलं. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून काम केलं गेलं आणि म्हणूनच अशा निर्माण केलेल्या संस्थांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामकाज करत असताना आपल्या सर्वांना दिसून येत आहेत. शैक्षणिक विकासाबरोबर सर्वसामान्य जनतेचा आर्थिक स्तर उंचावावा तर त्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने स्थैर्य निर्माण होईल, अशा प्रकारची भूमिका घेऊन सहकार महर्षींनी सहकारी संस्थेचे सहकारी साखर कारखाने असतील, दूध संस्था असतील, सूतगिरण्या असतील, विविध सहकारी संस्था असतील, पोल्ट्री फार्म असेल, औद्योगिक केंद्र असतील, अशा पद्धतीचे एक सामाजिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी लागणारे सर्व सहकारी तत्वाच्या संस्था उभा करून खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेच्या मध्ये स्थैर्य निर्माण करण्याचं, आनंद निर्माण करण्याचं काम केलं गेलं. माणसाच्या अंगी मोठेपण असणाऱ्या माणसाचे मोठेपण हे त्याच्या ठिकाणी असणाऱ्या माणूसपणात असते. सहकार महर्षी यांच्यामध्ये असणारा सच्चा माणूस
हा त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये दिसून येत होता. ग्राम संस्कृतीचा व परंपराचा प्रचंड अभिमान असणाऱ्या सहकार महर्षींनी हे काम करत असताना सांस्कृतिक, मग लेझिम असेल, गजीढोल असेल, कुस्त्या असतील, आट्यापाट्या असतील, तमाशा, अशा देशी व ग्रामीण कला क्रीडा क्षेत्रातील प्रकारांना नेहमीच महत्व दिलेलं आहे आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना प्रोत्साहन देण्याचं काम नेहमी सहकार महर्षींच्या माध्यमातून केलं गेलं. हजारो माणसांच्या हृदय सिंहासनात विराजमान होण्याचे भाग्य फार थोड्या लोकांना प्राप्त होते आणि समर्पणाची प्रामाणिक भावना ज्या व्यक्तीच्या ठायी असावी लागते अशा महर्षींनी आपल्या गावापासून ते राज्यापर्यंत जे यश मिळवले ते आपल्या असामान्य अशा नेतृत्व गुणामुळे. एक आमदार असताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सहकार महर्षी हे नेहमीच एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून काम करत होते. माणूस कुठे जन्माला येतो हे महत्वाचे नसून त्याच्या अंगी असणाऱ्या कर्तृत्वपणामुळे त्याची उंची कशी वाढते. सहकार महर्षीच्या बाबत जेवढं काय सांगता येईल, जेवढं काय बोलता येईल हे खरोखर अतिशय कमी आहे. परंतु थोडक्यात उल्लेख करायला गेलं तर अशा थोर व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर भविष्यात येणाऱ्या पिढींच्या पुढे असावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिक्षण प्रसार मंडळाचे मार्गदर्शक संचालक आदरणीय बाळादादा असतील, संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील असतील, संचालिका स्वरूपादिदी मोहिते पाटील असतील, या सर्वांच्या प्रयत्नातून शिक्षण प्रसार मंडळाच्या वतीनं व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने की हे अशा प्रकारचं एक यांच्या संयुक्त विद्यमानाने स्मृती व्याख्यानमाला हे आयोजित करण्यात आली आणि आज 6वं पुष्प गुंफत असताना मला मनापासूनचा आनंद होतो आणि मी तुम्हाला आजच्या या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच आपल्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद व आदी सभेच्या सन्माननीय सदस्य तथा सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील उर्फ काकासाहेब यांच्या सुनुषा आदरणीय सौभाग्यवती पद्मजादेवी मोहिते पाटील मॅडम यांना विनंती करतो की आपण मंचावर या ठिकाणी उपस्थित व्हावं. आदरणीय श्रीमती पद्मजादेवी मोहिते पाटील मॅडम. मी माननीय कुलगुरू सर यांना विनंती करतो की आपण मॅडमचा यथोचित सन्मान करावा. पुढे सूत्र मी श्रुती मॅडमकडे देतो. ज्येष्ठ साहित्यिक अभ्यासक माननीय डॉक्टर यशवंत पाटणे सरांना जीवन त्यांना कळले हो या विषयावर आजचे हे वाक्पुष्प गुंफण्यासाठी नम्र विनंती करते. आजच्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व्याख्यानमालेचे विद्यमान अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे प्रकुलगुरू आदरणीय दामासाहेब, शिक्षण मंडळ अक्रूजचे प्रतिनिधी म्हणून इथं उपस्थित असणारे आदरणीय रणवणे सर, आदरणीय पद्मजादेवी मोहिते पाटील, माझा ज्यांनी परिचय करून दिला आणि सकाळपासून माझ्या सहवासात असल्यामुळे ते माझ्या जवळचे मित्रही झाले. पण मित्र असले तरी ते एवढं सुंदर बोलतात याचा तर मला आताच अनुभव आला. डॉक्टर शिंदे आपल्याला विशेष धन्यवाद देतो. खरं तर एवढी ही स्तुती वाक्याची करू नये.
आणि फार स्तुती व्हायला लागली शिंदे सर की माझ्या मनात वेगवेगळ्या शंका येतात. फार लोक कौतुक करायला लागले की पहिला प्रश्न पडतो की हे सहकार महर्षींची व्याख्यानमाला आहे का पाटणे तुझी पुण्यतिथी आहे? तर बहुतेक लोक पुण्यतिथीनंतर बरं बोलतात असा महाराष्ट्राचा अनुभव आहे. पण डॉक्टर शिंदेसारख्या एका अधिकारी व्यक्तीनं माझ्यासाठी 4 शब्द करणं हेच माझं मोठं पुण्य आहे. आज माझ्यासमोर अनेक पुण्यवान असे प्राचार्य उपस्थित आहेत. माझे मित्र डॉक्टर शिवाजीराव देशमुख आहेत, चेंगशेट्टी सर आहेत, हर्षवर्धनजी देशमुख सर आहेत, बरीच मंडळी इथं उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सुरुवातीला सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पवित्र कार्याला आणि त्यांच्या पवित्र स्मृतीला मी नम्रपणे अभिवादन करतो. रणवरे सरांनी सांगितलं तसं गेल्या वर्षी तुम्ही मला सहकार महर्षींच्या नावाचा पुरस्कार दिला, त्यावेळी मी छोटं भाषण केलं होतं. बहुतेक त्या छोट्या भाषणाचं मोठं बक्षीस म्हणून आज विद्यापीठात मला बोलवलं असेल. पण खरं तर त्यावेळी सुद्धा मी बोलताना हे सांगितलं का नाही मला आठवत नाही, पण डॉक्टर शिंदेनी जे 6वं सुख माझं पुस्तक सांगितलं त्यावेळी मी बोललो होतो की जीवनामध्ये चीनमधला माणूस शुभेच्छा देताना सांगतो तुला 6वं सुख मिळू दे. एकदा 6वं मिळलं की तो म्हणतो तुला 7वं सुख मिळू दे. 7व्यानंतर अशी रांग वाढत जाते. पण लोकांना प्रश्न पडतो की 6वं मिळायचे तेवढं मिळू दे, पहिली 5 सुखं कुठली तरी आम्हाला कळू दे, कारण ती फार महत्त्वाची असतात. पहिलं सुख असतं की आपल्याला चांगलं आरोग्य असावं, दुसरं सुख असतं आपल्याला संपत्ती असावी, तिसरं सुख असतं आपल्याला आत्मसन्मान असावा, चौथं सुख असतं चांगला साथीदार असावा. ते फार महत्त्वाचं सुख असतं. कारण साथीदार सद्गुणी असेल तर माणूस जीवनातल्या अडचणी सहज जिंकतो. पण चुकून असमाधानी अवगुणी निघाला, दोन्हीपैकी एक, तर त्याच्याशीच लढण्यात अर्ध आयुष्य घालवतो. 5वं सुख असतं चांगली मुलं असावी. मग तुम्ही म्हणून हे सगळं पुरेसं आहे, म्हणजे आरोग्य, संपत्ती, सन्मान, साथीदार, मुलं. मग 6वं सुख कुठलं? 6वं सुख ते असतं चीनमधला माणूस म्हणतो की तू तुझ्या प्रयत्नाच्या पाऊलवाटेनं चालत राहा. एक दिवस एक क्षण तुझ्या आयुष्यात असा येईल की तुझ्या साऱ्या जीवनाला तो चैतन्याचा गंध देऊन जाईल. मला वाटतं सहकार महर्षींचा पुरस्कार हे माझं 6वं सुख होतं आणि त्यानंतरचं अक्षर व्याख्यान मला हे 7वं सुख. पण मी सर बसल्या जागी आहे विचार करत होतो की आपण आपल्या सुखांचा विचार करतो, पण व्यक्तिगत आयुष्यामध्ये स्वकर्तृत्वानं सुखानं जगण्याची संधी असताना जे सार्वत्रिक वेदनेशी नातं जोडतात. आज सहकार महर्षीचं मोठेपण कुठे आहे? मी विषय यासाठी मंडळी घेतलाय की जीवन त्यांना कळले हो. त्यांना जीवनाचा अर्थ कळलेला असतो, जगायचं कशासाठी हे त्यांना कळलेलं असतं. मग त्यांना वेदनाही सहन करता येतात आणि आपल्या जगण्यातनं एक कृतार्थतेचा आदर्श उभा करतात. मला सांगा, आज आपल्या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाईंचं नाव आहे, संत गाडगेबाबांचं एका विद्यापीठाला नाव आहे, बहिणाबाई चौधरींचं एका विद्यापीठाला नाव आहे. ही कुठल्या विद्यापीठात माणसं गेली होती, पण त्यांच्या समर्पित आयुष्याचं एक आदर्श उदाहरण म्हणून त्यांची नावं दिली जातात. सहकार महर्षी तरी कुठल्या विद्यापीठात गेली होती? विद्यापीठाची पायरी न चढणारा माणूस आज विद्यापीठामध्ये प्रतिष्ठित होतोय, हे सगळ्यात मोठं त्यांचं वैशिष्ट्य असतं. मी जेव्हा सर हा सगळा अभ्यास करत होतो तेव्हा प्रमोद जोशीने लिहिलेलं परिस्पर्श माझ्या वाचनात आलं आणि त्याला सुरुवातीला पुलंची फार छान प्रस्तावना आहे आणि पुलंनी इतकं सुंदर वाक्य त्याच्यामध्ये लिहिलंय. झपाटलेली माणसं काय असतात हे बघायचं असेल ना तर सहकार महर्षींच्याकडे बघा की शेती आणि शेतकऱ्याचा उद्धार एका ध्येयानं हा माणूस इतका प्रेरित झाला होता आणि अनेक अग्निदिव्यातनं त्यांना जावं लागलं आणि त्याच्यातनं माळरानावरती त्या अकलूजच्या वृक्ष अशा उजाड माळरानावर एक सुंदर नंदनवन उभं राहिलं. पण पुलंनी शेवटच्या 2 ओळी फार छान लिहिल्या की सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट असते की महापुरुषांना सुद्धा कर्तबगार वारसदार भेटावे लागतात. आज सुद्धा कर्तबगार वारसदार सहकार महर्षींना भेटल्यामुळं आज हे अकलूजचं हे संपूर्ण आज जे शैक्षणिक संकुल असेल, तिथं उभं राहिलेले कारखाने असतील, हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक प्रयोगशाळा झाली, हे लक्षामध्ये घ्या. आणि म्हणून मला कित्येक वेळा वाटतं की मगाशी उल्लेख करताना डॉक्टर शिंदे तुम्ही म्हटलात की ते महाराष्ट्राचे शिल्पकार होते. म्हणजे महाराष्ट्र शासनानं साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या शिक्षण, शेती, संस्कृतीच्या क्षेत्राच्या या समृद्धीसाठी ज्यांनी विशेष योगदान दिलं त्यांच्यावरची एक मालिका काढली होती महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून.
आमच्याकडे हरिश्चंद्र मगर यांनी फार छान त्याच्यावरती 150 पानांचं पुस्तक लिहिले, किंवा ते अत्यंत आखीव रेखीव असं पुस्तक आहे. सगळा इतिहास त्यांनी फार छान बांधला आहे. मला कित्येक वेळा वाटतं हे ग्रंथ फार गरजेचे असतात. मला आबांचं वाक्य आठवतंय. आर आबा ज्यावेळी माझी एक कॅसेट निघाली त्यावेळी मला त्यांनी सांगितलं, हे शब्द वाऱ्यावरती उडून जातात सर, काहीतरी ग्रंथ लिहा, चांगल्या महापुरुषांच्यावर लिहा. आणि शेवटचं वाक्य मला ते चटका लावून गेले. ते बोलले ते, सर माणसाला मृत्यू असतो पण ग्रंथांना आयुष्य असते, ही गोष्ट लक्षात घ्या. तेवढं ग्रंथ वेगळ्या पिढीसाठी तुम्हाला एक वेगळी प्रेरणा देत असतं. आज खरोखर सहकार महर्षी हे शिल्पकार होते, पण यापेक्षा ते स्वयंशिल्पी होते. लक्षात घ्या. जीवनातल्या वादळ वाऱ्याशी, ऊन पावसाशी झगडायचं, अनेक असं विकास पर्व उभं करायचं, ही साधी गोष्ट नव्हती. व्यक्तिगत आयुष्यात गरिबीशी झुंजत गरिबांसाठी घटणारा हा अत्यंत श्रीमंत मनाचा नेता होता, हे लक्षात घ्या. मनानं श्रीमंत होता. स्वतः शिल्प त्यांनी घडवलं होतं. मी अनेक वेळा सांगतो की तुम्हाला कातळावर कोरलेली जर शिल्प बघायची असतील ना, तर तुम्ही अजंठा वेरूळचं लेणं बघा. तुम्हाला कागदावर कोरलेली जर अक्षरशिल्प बघायची असेल तर तुम्ही ज्ञानेश्वरी गाथा वाचा. पण सहकार मुशीतून घडलेलं एक परिस्पर्शी जीवनशिल्प ज्यांना बघायचंय त्यांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांचं चरित्र वाचलं. कारण सहकाराच्या मुशीतनं हे घडलं होतं, लक्षात घ्या. कारण सहकार त्यांना कळला होता. अनेक ठिकाणी कारखाना उभा करायचा असू दे, सूतगिरणी करू दे, कुक्कुटपालन असू दे, याच्या अगोदर ते सहकारावरती एक स्वतंत्र धडा घ्यायचे. त्यांच्यातला लोकशिक्षक त्यावेळी जागा व्हायचा. आणि मला असं वाटतं की सहकार ही काही कुठली पक्षीय चळवळ नाही, तर ती लोकशाही मूल्यांची चळवळ आहे. आणि लोककल्याण हे त्या चळवळीचं सगळ्यात मोठं प्राणतत्व आहे. 20व्या शतकामध्ये प्रवरानगरच्या मातीमध्ये पद्मश्री डॉक्टर विखे पाटलांनी, विठ्ठलराव विखे पाटलांनी याचं खरं तर त्यांच्या प्रयत्नाचं फळ म्हणून पुढे वाढली. डॉक्टर धनंजयराव गाडगीळ असतील, त्यांचं मार्गदर्शन मिळालं. पण सहकार चळवळ खऱ्या दृष्टीनं फुलली ना, ती यशवंतरावांच्या काळामध्ये फुलली. पहा तुम्ही की पंडित नेहरूंनी देश स्वतंत्र झाल्यानंतर जे धोरण आखलं होतं ते आधुनिकीकरणाचं होतं, ते औद्योगिकरणाचं होतं. आणि यशवंतराव मुख्यमंत्री असताना ते विचार करायचे की उद्योग शहरात उभा राहील, पण माझा ग्रामीण भागातला शेतकरी मात्र तसाच उघडा लागणार आहे, त्याच्यासाठी कोण राबणार आहे. आणि यशवंतरावांच्या डोक्यामधनं त्यावेळी कृषी औद्योगिक योजना ह्या असा एक शब्द, अशी एक कृती योजना बाहेर पडली. आणि आपल्याला माहितीच आहे त्यानंतर मग त्या ग्रामीण भागातली शेती आणि तिथं उद्योग यांचं नातं जोडलं गेलं. आणि मग कारखानदारी वाढली, उद्योग वाढले, विविध शेती उपकारक अशा पूरक अशा अनेक प्रकल्प उभे राहिले. वसंतदादा पाटलांनी सांगितलं की यशवंतराव चव्हाण यांच्या मुखातनं बाहेर पडलेला कृषी औद्योगिक समाज हा केवळ शब्द नव्हता, तर तो आमच्यासाठी प्रेरक मंत्र होता. या मंत्रानं आम्हाला एक हत्तीचं बळ दिलं आणि 24-72 पिढ्या आमच्या, 42 पिढ्या आमच्या ज्या दुःखाच्या खाईत होत्या त्यांचा उद्धार तर झालाच, परंतु त्या शब्दाने अनेक नेते जागे झाले. लक्षामध्ये घ्या. आज शंकरराव मोहिते पाटलांचा आपण विचार करतो तेव्हा हे सहकारातनं उभं राहिलेलं एक वैभवशाली असे व्यक्तिमत्व आहे. हे समाजाचे श्रेष्ठ हितकर्ते लक्षात घ्या. पण मला नेहमी असं वाटतं की ज्यांनी समाजासाठी आपलं आयुष्य सर व्यतीत केलं, आज त्या सहकारातल्या लोकांना सुद्धा आम्ही हितकर्ते मानण्याऐवजी आम्ही किती हीन होतो. कोणी त्यांना सहकार सम्राट म्हणतं, कोणी त्यांना शिक्षण सम्राट म्हणतं, कोणी त्यांना आणखीन साखर सम्राट म्हणतं. मला तुम्ही सांगा, आता आमच्या उंडाळ्याचे पाटील सर इथं बसले, एवढं विश्व विलासरावने तिथं उभं केले. परंतु एक समाजाची बघण्याची जी अक्षरशः जेव्हा वसंत व्याख्यानमालेमध्ये स्वतः सहकार महर्षी भाषणाला गेले तेव्हा तिथल्या बापट नावाच्या ग्रहस्थानं, आता पुणेरीच होता तो, फटके मारायची त्यांना जन्मजात सगळ्यांना सवय, त्यामुळे त्यांनी उच्चारताना सुद्धा ओळख करून देताना सहकार महर्षींची दिली. पण शेवट जाता जाता लक्ष भोजन फेम आता शंकरराव मोहिते आपलं विचार मांडतील. गरज होती का सांगा. म्हणजे पण सगळ्यात वैशिष्ट्य जेव्हा मोहिते पाटील भाषणाला उभे राहिले तेव्हा त्यांनी सांगितलं, तुम्ही शब्द उच्चारला त्यात थोडी आणखीन भर टाका. एवढं लक्षच नाही तर 1,18,000 लोकांना मी दिले. 18,000 का सोडता येत नाही. आणि मी दिलंय म्हणजे मी त्यांच्या घासातला घास खाल्लाय, मी त्यांच्या ताटात जेवढे घरात गेलोय, मी त्यांना दिलं, बिघडलो कुठं. आणि हे सगळं सांगितल्यानंतर तो व्याख्यानाचा विषय जो त्यांचा होता, शेती समज आणि गैरसमज,
याच्यावर एवढा अभ्यासपूर्ण मंडळी, तुम्हाला सांगतो विद्यापीठातल्या एका नामवंत प्राध्यापकानं शोधनिबंध सादर करावा एवढं ते भाषण आहे. ते भाषण मला वाटते मगराने आपल्या पुस्तकात पूर्ण दिलंय. आवर्जून तुम्ही वाचा. शेतकऱ्याच्या व्यथा, शेतकऱ्याचे दुःख, आणि तो पेरतो एक तर उगवत नाही, उगवलं तर त्याला भाव मिळत नाही, त्याला हमी भाव पाहिजे आहे, त्याच्या श्रमाला मोल पाहिजे. आम्ही कारखाने का उभे केले? आम्ही कारखाने उभे केले, आम्ही कारखानदार झालो असून, पण कारखानदाराच्या निमित्तानं एक कारखाना 15,000 कामगारांचं जीवन संसार उभा करतो. आज महाराष्ट्रातले 59 कारखाने यांनी 2.5 लाख लोकांचे संसार उभे केले आहेत. म्हणजे अनेक प्रकल्प कारखान्याच्या भोवती असणारी ही सगळी जी उद्योगधंदे असतात हे कसे उभे राहिले, इतका सुंदर आढावा घेतला. आणि पुणेकर सगळी मंडळी त्यांच्या वक्तृत्वानं चाट पडली होती. मी नेहमी सांगतो की वागता तो असतो जो श्रोत्यांच्या हृदयाची तार चिरतो आणि मस्तकामध्ये विचारांचं बीज पेरतो. मी सुद्धा वक्ता म्हणून हे भान ठेवतो की आपलं भाषण सुरू असताना की हृदयाची तार तुटू नये आणि मस्तकाची शिर उठू नये, एवढंच बोलत राहावं. कारण तुम्ही सगळे विद्यापीठात जाणकार मंडळी आहे आणि जीवन त्यांना कळले हो हा विषय. लोक म्हणतील याला काही कळलंय का नाही कोणाला, म्हणजे काही वेळा किती बोलावं याचंही भान असतं. लोकमान्य टिळकांना एकानं अध्यक्ष केल्यानं माझं भाषण ऐका सांगितलं आणि 2.5 तास तो बोलला. आणि नंतर लोकमान्यांना विचारलं की माझं भाषण कसं झालं, तेव्हा लोकमान्य टिळकांनी सांगितलं भाषण कसं झालं नंतर सांगतो म्हटले, पण भाषणाच्या पलीकडे लोकांना कामं असतात हे भाषण करताना लक्षात घेत जा म्हटले. विचार तुम्ही करा, शेवट जीवन कळणं न कळणं हे त्याच्या क्षम. म्हणजे मला तर दमांचा सुद्धा एक, जसं त्या भाषणामध्ये मला वाटते सहकार महर्षींनी सांगितलं तुम्ही खेड्यातला माणूस आहे, खरं उपजत बुद्धिमत्ता होती, कल्पकता होती. आणि हा माणूस बोलताना इतकी सुंदर उदाहरण द्यायचं. मला वाटते त्याच्यातच त्यांनी काहीतरी मामलेदाराचं असं उदाहरण दिलं होतं की मामलेदार त्याची चौकशी करतो ग्रामीण भागातल्या माणसाची, तुम्हाला मुलं किती, तुमचं शेत कसं, तुमचं आणखीन काय कुठं. मग त्या ग्रामीण शेतकऱ्यालाही वाटलं की आपणही यांना जाता जाता एखादा प्रश्न विचारला पाहिजे, पण त्याला असं वाटलं की आपण उच्चभ्रू भाषेत विचारलं पाहिजे, पण त्याला काही शब्दाला पर्याय सापडत नव्हते. आता मुलं आहेत आपल्याला कसं विचारावं यापेक्षा त्याला चिरंजीव शब्द आठवला नाही. आणि त्या माणसाला त्यांनी विचारलं की आपल्याला तीर्थरूप किती आहे, तो जागेवरच उठला. कारण त्याला काही कळलं नाही, यालाही कळलं नाही. लक्षात घ्या, आता जीवन त्यांना कळतं कधी हे आपल्याला कळत नाही. लक्षात घ्या, मला अनेक वेळा मी तुम्हाला सांगतो जीवन त्यांना कळले हो. कळतं का हो आपल्याला? म्हणजे आपण जन्माला येतो, वाढतो, तेव्हा आई म्हणते तुला कळत नाही. जेव्हा आपल्याला लग्न होतं तेव्हा बायकोही म्हणते तुम्हाला काहीच कळत नाही. बरं पोरं बाळ होतात त्यावेळी पोरंही म्हणतात बाबा तुम्हाला काही कळत नाही. मग कळतं कुठल्या वयात तेही कळत नाही. लक्षात घ्या, म्हणजे मग कळण्याचं वय कुठलं असतं? मग कळण्यासाठी काही तत्वज्ञान असतं का? आणि मला नेहमी असं वाटतं की जीवनाचं कुठलंही तत्वज्ञान तुम्हाला स्वतः निर्माण करावं लागतं. मी कितीही तत्वज्ञान सांगितलं, मला सांगा की सहकार महर्षींनी तत्वज्ञानावर भाषणं दिली नसतील, परंतु त्यांनी स्वतःचं व्यक्तिगत एक तत्वज्ञान निर्माण केलं होतं. लक्षात घ्या, आणि स्वतःचं तत्वज्ञान निर्माण करतात की माणसं उंचावत. नाहीतर दमानी मला एका ठिकाणी सांगितलं होतं की जीवनाचे तत्वज्ञान विषय दिला वेळ रात्रीची, त्यात देवळात म्हणले आणि त्यात गणेशोत्सवातलं भाषण. मी इतकं भाषण करत होतो की जीवनाचं तत्वज्ञान, आणि लोक मला समोर समजत होते. कोणी टाळ्या वाजवत नव्हतं, विनोदाला हसत नव्हतं. बायका तर इतक्या कंटाळ्या होत्या ह्यांचं तत्वज्ञान दिवसभराचं ऐकून, आता ह्याचा ऐका परत म्हणजे, त्यामुळे त्या जास्तच कंटाळ्या होत्या. आणि दमाने सांगितलं लाईट गेली, सगळ्यात पहिला फायदा स्त्रियांनी घेतला, अंधारात वाट फुटेल तशा निघून गेल्या. त्यानंतर काही पुरुष राहिले, मी तुम्हाला सतरंजीचं सांगत नाही, पुरुष असे पहिल्या रांगेत बसतील एवढेच राहिले त्या देवळात. पण याने कळपर्यंत तत्वज्ञान सांगितलं आणि शेवट नमस्कार केला की तुम्ही 7-8 तरी देवळात थांबलात याबद्दल आभार. त्यातले उठलं मध्येच आणि ते हसत हसत म्हटलं नाही थांबून करतोय काय, आम्ही देवळातच झोपाय असतो. तत्वज्ञान कळलं का तुम्हाला? म्हणजे हे आपल्या जीवनाचं तत्वज्ञान आहे. मला सांगा की लोकांना काय हवं हे जर तुम्ही दिलं नाही आणि तुम्ही स्वतःची विद्वत्ता गाजवत राहिला तर ते तत्वज्ञान काही नसतं.
मी नेहमी सांगतो की भाषण असू द्या, कविता असू द्या, काव्य असू द्या, जेव्हा ते काळजाला भिडतं ना तेव्हा ते श्रेष्ठ असतं, लक्षात घ्या. मग तो नेताही असू द्या, अरे तत्वज्ञान तुम्हाला साहित्याचं असू द्या, सहकाराचं असू द्या, राजकारणाचं असू द्या, त्याचा केंद्रबिंदू माणूसच असतो ना. आमच्या कुसुमाग्रजांनी छान ओळ सांगितली की नद्या सुंदर आहेत, डोंगर सुंदर आहेत, पण याहून सुंदर आहे तो माणूस. पण माथ्यावरती आभाळात पायाखाली रस्ता असला तरी माणसासाठी जगावं असं वाटतं. जी माणसासाठी जगतात ना ती देव माणसं. डॉक्टर शिंदे, तुम्ही मगाशी फार छान सांगितलं की सहकार महर्षी हा माणसातला देव होता. आता तुम्हाला सांगेल की माणसातला देव ही संकल्पना जी आहे ती चार्वाकांनी फार छान सांगितली. तुम्ही बोलल्यानंतर मला आठवलं, कारण चार्वाक दर्शनामध्ये जे देवत्व मनुष्य पातळीवरचं असतं त्याला लोकसिद्ध ईश्वर अशी संकल्पना त्यांनी वापरली की जसा ईश्वर हा मानसिक आधार असतो तसा माणसातला देव हा माणसाचा आधार असतो. तुम्ही देवळात जाता, मशिदीत जाता, चर्चमध्ये जाता, देव कुठलाही असेल, तुम्ही हात जोडून काय मागता? मला ज्ञान दे, शक्ती दे, सामर्थ्य दे. अरे मग तुम्हाला हे जो देतो तोच तो देव असतो ना. आज सहकार महर्षी देव का? कारण त्यांनी आमच्यासाठी शिक्षणाची व्यवस्था केली, अन्नपाण्याची व्यवस्था केली, आमची प्रतिभा फुलवली, कला दिल्या, रणवरे साहेब तुम्ही म्हटल्या तसं, संस्कृती आमची जपली आणि आमच्याच सामाजिक न्यायासाठी त्यांनी संघर्ष केला. हे माणसातले देव असतात. परत परिस्थिती इतकी विचित्र आहे की जिथं देवालाच आम्ही देव मानत नाही तिथं आता माणसाला कसं म्हणायचं. आणि राजकारणात बघितलं तर देव पळवापळवीच सगळं चाललंय. म्हणजे हा इकडं जातोय म्हणजे कुठला देव कोणाला मानावा, म्हणजे कोणाचा झेंडा हाती घ्यावा. म्हणजे माझ्या कॉलेजवर मी एकदा जो संवाद घेतला होता, देव आहे की नाही, आणि एकानं देव नाहीच म्हटलं आणि भाषण फार रंगलं, इतकं चांगलं झालं. त्यातल्या काही भाबडी माणसं उठली आणि त्याला म्हटली तू देव नाही रे ईश्वर, फार छान बोललास म्हटले. एवढं कसं काय जमलं? म्हणजे दगडाला, पितळेला, सोन्याला कशाला तरी आत्तापर्यंत नमस्कार केला, तू देव नाही विषयावर फार छान बोललास, तुला एवढं जमलं तरी कसं? त्यानं आभाळाच्या दिशेला हात केला आणि सांगितलं देवाचीच कृपा म्हणा. म्हणजे तुम्ही एका बाजूला देव नाकारता हे लक्षामध्ये घ्या आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही देव स्वीकारते. मग देवत्व कुठे आहे डॉक्टर शिंदे? देवत्व कुठे आहे सांगा ना. अरे देवत्व त्या नेतृत्वात आहे, देवत्व त्या कर्तृत्वात आहे, देवत्व त्या विचारात आहे. मला तुम्ही सांगा की आज अकलूजच्या त्या वृक्ष माळावरती उभी राहिलेली ते कारखाने असतील, ती शाळा असतील, ती महाविद्यालय असतील, कुक्कुटपालन असेल, दुग्ध व्यवसायाचे प्रकल्प असतील, किती म्हणून सांगू, अगदी ग्रीन फिंगर तुम्ही मगाशी म्हटलात तसं असेल, किती असतील. ही सहकारातली सगळी मंदिरच आहेत ना, ही सहकारातली मंदिर आहेत. लक्षात घ्या, आमच्याकडे कुसुमाग्रजांनी असं मंदिर करणाऱ्याला प्रकाशाचं देऊळ म्हटलंय. तुम्ही मगाशी बोलताना फार छान सांगितलं की ही मोठी माणसं हेच प्रकाशाचं देऊळ. इतकं सर तुम्ही बोलताना मला वाक्य त्या कुसुमाग्रजांचं आठवलं. काय असतं बघा, त्यांनी 2 ओळीत सांगितलं की आकाशाचं मन कळत नाही वाराहून मुक्त झाल्याशिवाय. तुम्हाला आकाश जर कळायचं असेल तर वाऱ्यासारखं मुक्त व्हावं लागतं आणि प्रकाशाच्या देवळात जाता येत नाही दिवाहून भक्त झाल्याशिवाय. तुम्हाला प्रकाशाच्या देवळात जायचं तर तुम्हाला दिव्यासारखं. अगदी यशवंतरावांना जेव्हा अकलूजमध्ये यायचे तेव्हा साहेब आवर्जून एक वाक्य सांगायचे, मी यशवंतरावांचा भक्त आहे पण मी त्यांचा पुजारी नाही. लक्षात घ्या, कारण पुजाऱ्याचं लक्ष दक्षिणेवर असतं आणि भक्ताचं लक्ष मूर्तीकडं आणि मूल्यांवर असतं. आणि तुम्हाला त्याच्याही पुढचं वैशिष्ट्य सांगतो, जेव्हा शंकररावांच्या आयुष्याची कारकीर्द सुरू झाली त्यावेळी प्रगती पॅनल होतं आणि त्याचं निवडणूक चिन्ह सुद्धा दिवाच होतं, हे लक्षामध्ये घ्या. आणि त्यावेळी ह्या माणसानं एक संकल्प केला होता की मला अंधारातनं लोकांना कुठं न्यायचंय, कारण शेवट दिवा हे सुद्धा कुठं आहे तर ते प्रकाशाचं प्रतीक आहे ना. आणि आपली संस्कृती काय सांगा, ती प्रकाश पूजक आहे. तमसोमा ज्योतिर्गमय हा संस्कृतीचा मंत्र आहे. मला तो अंधारातनं उजेडाकडे नाही, पण मी नेहमी सांगतो की अंधार 2 प्रकारचा असतो. एक सूर्य मावळल्यानंतर अंधार होतो, हा निसर्ग निर्मित असतो. आणि मूल्य पायदळी तुडवल्यानंतर अंधार होतो, हा मानव निर्मित असतो. हा मानव निर्मित अंधार आमच्याकडे पारतंत्र्याचा होता, हा अज्ञानाचा होता, आमची शेती पिकत नाही म्हणून आलेल्या दुःख दारिद्र्याचा होता. या तिहेरी अंधाराविरुद्ध सहकार महर्षी लढत होते, लक्षात घ्या. आणि लढता लढता केवढं लढत नव्हते तर त्यांच्यासाठी आपल्याला प्रगतीच्या प्रकाश वाटा निर्माण करायच्या आहेत. हा संकल्प या माणसाने केलेला होता. विचार करा की सामान्य माणूस हा त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू होता, त्याचा उद्धार हा त्यांचा केंद्रबिंदू होता, लोकशाही मूल्य हा त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू होता आणि सगळ्यात महत्त्वाचं मानवता हा त्यांचा धर्म होता. या माणसानं मानवतेवरती कविता लिहिल्या नसतील,
करुणेला जेव्हा कृतीची जोड मिळते ना, तेव्हा एक करुणा सागर निर्माण होतो. सहकार महर्षी हे करुणा सागर होते. त्यांच्या अंतःकरणामध्ये या अशा ज्या लाटा उसळायच्या ना, त्या माया ममतेच्या होत्या. अरे अकलूजच्या त्या घोटीच्या तिथं जेव्हा मातंग वस्ती जळली, तेव्हा माणूस काही मांडीवर नेता नव्हता. पण त्या काळात ते तिथं गेले आणि तिथं गेल्यानंतर ती आग तर विझवलीच, परंतु त्यांच्या लक्षात आलं की इथल्या लोकांची घरं बांधली पाहिजेत. त्या मातंग लोकांची घरं बांधण्यासाठी त्यांना घराचं साहित्य दिलं, धान्य दिलं, कपडे दिले. तुम्हाला माहिती आहे का, मधुकरराव चौधऱ्यांची इथं यशवंतराव चव्हाण असताना सुद्धा अशीच आग लागली होती. त्या आगीच्या वेळी यशवंतरावही तिथं गेले होते आणि ते गेले ते कोणाला माहीत नव्हतं. पहाट जेव्हा झाली तेव्हा यशवंतराव दिसले. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री इथं आग विझवतोय. तेव्हा ते यशवंतराव मधुकरराव चौधरींना म्हटले होते की त्यावेळीच तो शासन आपल्या दारी हा खरा कार्यक्रम होता. लक्षात घ्या, शासन आपल्या दारी म्हणजे हे यशवंतराव म्हणले की शासन सुद्धा तुमच्या सुखदुःखात सहभागी आहे. हे कृतीनं सिद्ध करणारी माणसं होती आणि त्यांची कर्म जी होती ना, ती इतकी उदात्त, ती सत्कर्मच होती. आणि मी नेहमी सांगतो की कर्म जेव्हा सेवामय होतं ना, तेव्हा आयुष्य खऱ्या दृष्टीनं पुण्यमय होतं, चैतन्यमय होतं. आज तुम्ही सहकार महर्षींकडे बघितलं, मला सांगा की कुठलीही सबब सहकार महर्षींना सांगता आली असते, परंतु या माणसानं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवलं, पण अनेकांच्या मनामध्ये नवं चैतन्य निर्माण केलं. मी नेहमी सांगतो, चैतन्य तुमच्याकडे असतं. शेवट सूर बासरीत असतात, बासरी फुंकावी लागते. मूर्ती दगडात असते, दगड कोरावा लागतो. चैतन्य तुमच्या मनात असतं. आज सुद्धा तुम्ही माझ्याकडे सातारला चला, कोयना नगर आहे, तिथं नदी वाहते कोयनीची. बोटं घातली तर हाताला झटके बसत नाही, पण ते पाणी पोपडीला पळवत नेतात, एका विहिरीत सोडतात, घराघरा फिरवतात, पाण्याला गती देतात आणि पाण्यातनं वीज जन्माला येते. महाराष्ट्राचा अंधारा कोपरा ती प्रकाशमान करते. वीज कुठे सांगा ना, वीज पाण्यात आहे. आता स्टेजवर पाणी आहे, त्यात वीज आहे का? नाही. त्याचं कारण का? ते पाणी थंड आहे. पाण्यातनं वीज जन्माला यायची असेल तर पाण्याला गती द्यावी लागते. लोणी ताकात असतं, पण ताक घुसळावं लागतं. तसं चैतन्य मनात असतं, मन सुद्धा विचारानं घुसळावं लागतं, मग चैतन्य येतं. चैतन्य जन्माला यायचं असेल तर तुम्हाला मन अशी विचारानं घुसळावी लागतात. आजची व्याख्यानमाला सुद्धा विचार चैतन्याचा सोहळाच आहे, लक्षात घ्या. आणि तुम्ही म्हटलात ना तशी ही व्यक्तिमत्व नाही, ती काळाच्या किती काळ जगायचं, 61 वर्षाचं आयुष्य फक्त सहकार महर्षींना मिळाले. आणि ब्लड कॅन्सर झाला, गेले त्याच्यामध्ये. ते पुष्कळ संकल्प मनात होते. पण आज मी शिक्षण मंडळाचं का विशेष कौतुक करतो की द्रष्टेपण हे होतं सहकार महर्षींच्याकडं, पण ते द्रष्टेपणात नंतर दृष्टी जी देण्याचं काम आहे ते सहकार महर्षींच्या पुढच्या पिढ्यांनी केले. लक्षात घ्या, आज सुद्धा त्या पिढ्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे. व्याख्यानमाला तुम्ही जेव्हा विद्यापीठात ठेवता ना, तेव्हा लक्षामध्ये घ्या की तो माणूस हा प्रतिष्ठित तर होतोच, पण तो अनेकांसाठी प्रेरणादायी होतो. कशासाठी? कारण काळ असा असतो, त्याच्या ओघात अनेक जण जातात. आज काळाच्या ओघामध्ये कित्येक स्मृती पुसल्याही जातात, पण कित्येक वेळा असंही म्हणतात सर की महापुरुषांना जन्म असतो पण त्यांना मृत्यू नसतो, कारण ती कार्यकर्तृत्वाच्या रूपाने जिवंतच असतात. लक्षात घ्या, आज सुद्धा सहकार महर्षी जिवंतच आहे. श्रीम माटेंना प्रश्न विचारला होता की व्यक्तीचं जिवंतपण कसं मोजायचं. मी अनेक वेळा सांगतो की आपलं जिवंतपण मोजायचं असेल एकतर श्वासावरनं मोजतात आणि वय मोजायचं असेल तर शाळेच्या दाखल्यावरनं मोजतात. आताचे शिक्षक सगळे शहाणे आहेत, ॲक्युरेट जन्मतारखा लिहितात, पण एक काळ निम्मा महाराष्ट्र शिक्षकांच्याच कृपेमुळं तसा जूनमध्ये जन्माला आला आहे. हा आपला इतिहास आहे मंडळी. आणि त्यामुळं ते काही तारखा बिरखा ह्या श्रीम माटेंना मंजूर नव्हत्या. श्रीम माटेने सांगितलं की त्याचं जीवन पण मोजायचा एकच निकष आहे की त्या महान व्यक्तीच्या मृत्यूनंतर किती वर्ष तुम्ही कृतज्ञतेने आठवण काढता, ते त्याचं जिवंतपण असतं. लक्षात घ्या, आजही आपण सहकार महर्षींची आठवण काढतो, कारण हे पहा, सामान्य माणसं श्वास घेऊन जगतात आणि जे श्वास घेऊन जगतात ना, त्यांचं आयुष्य संख्यात्मक पातळी मोजलं जातं. किती वर्ष जगला आणि कुठल्या वर्षी गेला, आला काही गेला काय, हेलपाटा नुसता झाला, असं त्याचं आयुष्य असतं. पण जी असामान्य माणसं असतात ना, ती ध्यास घेऊन जातात आणि त्या ध्यासातनं मंडळी इतिहास येतो. शेवट समाज जीवनात अनेक वेळा समाज जीवनाचाच तोल जातो. नीतितत्व लोकांना कळत नाही, धर्मही लोकांना कळत नाही. तेव्हा मानव धर्म सांगण्यासाठी महापुरुष येतात आणि ती वेदनेच्या वाटेनं जातात, आपल्यासाठी एक इतिहास ठेवून जातात. मी नेहमी सांगतो की राजकारण इतिहास हे एकामागे एक आलेली भावंड आहेत.
जिथं महापुरुषांचा मृत्यू होतो तिथं राजकारण संपतं आणि त्याच्यानंतर इतिहास चालू होतो. लक्षात घ्या, इतिहास हा राजकारणाच्या पोटातनं पुढे येतो. आजही तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रात इतिहास जो निर्माण झाला त्याच्या पंचप्रेरणा आहेत. 700 वर्षाचा इतिहास बघितला तुम्ही तर आमच्या पंचप्रेरणा आहेत. पहिली प्रेरणा आमच्याकडे होती ती भक्तीची आणि शक्तीची होती, त्यांची प्रतीकं म्हणून आम्ही ज्ञानोबा तुकोबा शिवबांच्याकडे बघतो. दुसरी परंपरा आमची सामाजिक सुधारणेची आणि समतेची होती, त्याचे प्रतिनिधी आणि प्रतीक म्हणून आम्ही फुले शाहू आंबेडकर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्याकडे बघतो. त्यानंतरची होती स्वातंत्र्य प्राप्तीची, ती प्रतीकं म्हणून आम्ही गांधी, नेहरू, टिळक, क्रांतिसिंह अशी सगळी प्रतीकं उभी करू. शिक्षण प्रसाराची आमची प्रेरणा होती, त्याच्यामध्ये महात्मा फुले होते, कर्मवीर होते, बापूजी साळुंखे होते, पंजाबराव देशमुख होते, मामासाहेब जगदाळे होते, कर्वे होते, पुष्कळ मंडळी होती. आणि विचार करा, त्यानंतर जी एक परंपरा आमच्याकडे आली ती सहकाराची आली, ती कृषी उद्धाराची आली. याच्यामध्ये आम्ही विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ, यशवंतराव वसंतदादा, आता ही रांग अगदी आमच्या सहकार महर्षी मोहिते पाटलांच्याकडे. पण मी जेव्हा या सगळ्या पंचप्रेरणांचा विचार करतो, त्यांच्या क्षेत्रांचा विचार करतो, तर ही क्षेत्र प्रत्येकाची वेगळी आहेत. कोणाचं शिक्षण आहे, कोणाचं शेती आहे, कोणाचं स्वातंत्र्य आहे, यांचा कार्यकाळ सुद्धा प्रत्येकाचा वेगळा आहे. पण या सगळ्यांच्या जगण्याचं उद्दिष्ट एक आहे आणि ते उद्दिष्ट एकच आहे की मानव कल्याण, सामाजिक गुलामगिरीचा निषेध आणि मानव प्रतिष्ठा. ही त्या माणसांचं सगळ्यात मोठं जगण्याचं उद्दिष्ट. त्यांच्या विवेक बुद्धीला एखादा जर विचार पटला ना तर ती कधी कच खात नव्हती, कधीही कच खात नव्हती. लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला सहकार महर्षी मोहिते पाटलांचं उभं चरित्र एक 3-4 वाक्यात कळायचं असेल तर एक गोष्ट असते, ही माणसं संकल्प करतात तशी साधना करतात. ही माणसं जे बोलतात ना, ज्याला मी उक्ती म्हणतो, तशी ती कृती करतात. व्यवहार आणि भावना, गुणवत्ता आणि मानवता यांच्या एकरूपतेत यांचं मोठेपण असतं. यांचं मोठेपण यासाठी की त्यातनं मी पण गळलेलं असतं. यांनी अपमानांचे डंख पचवलेले असतात. तुम्ही महात्मा फुले घ्या, तुम्ही डॉक्टर आंबेडकर घ्या, तुम्ही महात्मा गांधीजी घ्या, यांचं तारुण्य बालपण बघा, याच्या सगळ्यांना अपमानांचे डंख आहेत. मग तो काही हे मोठेपणाच्या कित्येक खुणा ज्या असतात ना, या मोठ्या माणसांच्या तारुण्यात आणि बालपणात लपलेले असतात. मगाशी रणवरे सरांनी जो सांगितला भाग की पैसे नाही, एक तर दुष्काळ आहे, अशा वेळी 7वीची फी कशी भरायची, हा सहकार महर्षी त्यावेळेस लहान होते, शंकरराव 7वीत होते, बुद्धिवान होता मुलगा, पण घरात पैसे नाही. तुम्ही कधी बसल्या जागी हा विचार केला का हो की बाळासाहेब देसाईंनी आणि यशवंतरावांनी EBC जर आणली नसती तर किती जण आज आपण शिक्षणाला पारखे झाला असतो. लक्षात घ्या, त्या काळामध्ये EBC नव्हती सर. त्या काळामध्ये शिक्षक सुद्धा पैसे असेल तर शिक, नाही तर गुरु राख, अशा भूमिकेत असायचे. त्यावेळी शंकररावांसारखं चुनचुनीत वर्ग सरांना प्रश्न विचारताय, मग गरिबाच्या पोरांनी शिकायचं नाही का? आणि शिक्षक सुद्धा जे कोपर्डेगा काय ते सुद्धा तानाच सांगतायत. एवढा गरिबांचा कळवळा असेल तर त्यांच्यासाठी गाड फुकटच्या शाळा म्हटली. आणि तिथं हा बाणेदार पोरगा तडकदारपणे उत्तर देतोय, होय म्हटले, एकच काही 56 शाळा काढीन. खरंच 56 शाळा काढले. हे विचार करा. म्हणजे तो शब्द कधी जायचं, तो 7वीत असतानाचा. आणि त्यांनी सांगितलं तुम्ही कौरव पांडवांना शिकवा, आम्ही एकलव्याला. अरे काय वाक्य फार चमत्कार बरी असतात ऐकायला, पण त्याच्या पाठीमागची कृती. कारण शिक्षण, आज विचार करा, हे सहकार महर्षींना स्वतःच्या शिक्षणावरनं हे कळलं होतं की शिक्षण हेच माणसाच्या जीवनाच्या प्रगतीचं प्रवेशद्वार आहे. आज त्याच्या जीवन क्षमता कळवायची, आज त्याला काही मूल्य शिकवायची, तर त्याला शिक्षण गरजेचं आहे. त्यांना हे माहीत. कारण विवेकानंद नेहमी सांगायचे, आय वॉन्ट एज्युकेशन ऑफ मॅन मेकिंग, कॅरेक्टर फॉर्म अँड नेशन बिल्डिंग. मॅकॉलेने त्याच्यात अडथळाला आणला आणि मॅकॉलेला फक्त प्रशासनाला माणसं पाहिजे होती. त्याला विरोध पहिल्यांदा महात्मा फुलेंनी केला. हंटर कमिशन 1882ला, त्यात त्यांनी स्पष्ट लिहिलंय, हंटर कमिशनमध्ये स्पष्ट लिहिलंय, माझ्या ग्रामीण भागातल्या पोरांसाठी वेगळा अभ्यासक्रम करा, शहरातल्या मुलांसाठी वेगळा करा. ग्रामीण भागातला मुलगा असेल तर त्याला शेतीची गोडी लागू द्या, त्याला हवामान कळू द्या, त्याला जनावरांचा अभ्यास होऊ द्या. तो ग्रामीण भागातला अभ्यास माझ्या मातीशी बांधलेला असू द्या. शहरात तुम्हाला काढायचं असेल, नदी वाहत असेल तर एखादा कारखाना काढा, त्याला तंत्रज्ञान द्या, त्याला मूल्य शिक्षण द्या, ज्ञानाचं आणि श्रमाचं त्याचं नातं जोडा. तो जागा पुढं कर्मवीर बापूजीने नेला आणि त्याच्यातच सहकार महर्षी आहे. सहकार महर्षींना सुद्धा हे वाटत होतं की शिक्षणाअभावी माझ्याकडची पिढी हे अंधाराच्या खाईत लुटली जाऊ नये,
म्हणून त्यांचा सत्कार जेव्हा शंकरराव मोरे आणि तुळशीदास जाधवांनी केला, त्या सत्कारात, पहिल्या सत्कारात तिन्ही भावांचा सत्कार ज्यावेळी केलाय, म्हणजे बाबासाहेबांचा केलाय, सदाशिवरावांचा केलाय आणि इथं आमच्या शंकररावांचा केलाय, तेव्हा त्या काळात शंकररावांनी 500 रुपये काढले आणि आपली 11 एकर जमीन उद्याच्या शिक्षण संस्थेसाठी त्यांनी दिली आहे. आणि त्यांनी सांगितलं की उद्याच्या पिढ्या संपन्न माझ्या झाल्या पाहिजेत, त्या नाणसंपन्न. मग नंतर विजय वसतिगृह झालं, त्यानंतर अकलूज शिक्षण प्रसारक मंडळ झालं, त्यानंतर शिवरत्न झालं, त्यानंतर ग्रीन फिंगर झालं. एक वाढती आज तुम्ही मला सांगा, एका ध्येयवादी नेत्यामुळं एवढं शिक्षण विश्व अकलूजमध्ये फुललंय. डॉक्टर तुम्ही सांगितलं तिथं मी 4 वर्ष. तुम्ही मला सांगा की आज हे शिक्षण महर्षी किंवा आम्ही सहकार महर्षी म्हणूया, त्याच्यामुळे व्यासंगी प्राध्यापक किती तयार झाले. आज तुमची एकमेव संस्था सर महाराष्ट्रामध्ये चर्चित यासाठी आहे की तिथं गुणवंतांचीच निवड होते. हे सांगणारी संस्था. आज तुमच्याकडे व्यासंगी प्राध्यापक बसलेत माझ्यासमोर काही मंडळी इथं. आज तुम्ही मला सांगा ही गुणवान. पण मी एक सांगेन की आताचं जग जे आहे ना, हे गुणवत्तेचंच आहे, ते स्पर्धेच आहे. पण मी माझ्या तरुण पोरांना हे सांगतो की तुम्हाला गुणवत्ता बघायची ना, सहकार महर्षींचं चरित्र बघा. त्यांच्याकडे गुणवत्ता आहे आणि त्याला मानवता जोडली आहे. अरे अहिल्याबाई होळकर सारखी बाई आमच्याकडे एवढी मोठी पुण्यशिव, सांगा मला कुठल्या विद्यापीठात होतं, पण तिनं जे विश्व उभं केलं, पक्षांसाठी अभयारण्य काढायची, तिथल्या कलावंतांना एक वेगळं प्रोत्साहन द्यायचं, ते धोरण त्यांनी. आणि शेवट गुणवत्ता ही केवळ तुमच्या परीक्षेतल्या गुणात बांधलेली नसते, त्याच्या पलीकडे मंडळी. आज सहकार महर्षीने हे आव्हान, म्हणजे 7वीला असताना हा माणूस बोलतोय 56 शाळा काढेल. अरे पण हे परिस्थितीचं आव्हान पेलणं ही काही गुणवत्ता असते. गुणवत्ता तुम्हाला मार्क किती पडले, आता तर 10वीला जे पोरांना मार्क पडतायत, माझा विश्वासच नाही. ही सूज आहे सर, आणि पालकांना बी कळत नाही. म्हणजे परवा दिवशी माझ्याकडे एक जण आला, 10वीचा निकाल लागल्यानंतर मध्यंतरी पोराला घेऊनच आला आणि मला त्याने हातावर 3 पेढे दिले. म्हटलं 3 पेढे कशाला, पोरगं एकच आहे म्हटलं, आणि 3 पेढे का, तर ते म्हणजे 3 पिढ्यात पडले नाहीत तेवढे मार्क केला पाहिजे. मी त्याला म्हटलं किती टक्के पडले, तर म्हटलं आता 85% पडले. मग तुम्ही काय ठरवलंय, काय म्हणजे कलेक्टर म्हटले. 10वीच्या 85% यांनी स्वप्न कुठलं, म्हटलं त्याला विचारलंय का, त्याला काय विचारायचं, 85%. 12वी झाल्यानंतर कळते हे कंडक्टर होण्याचे लायकीचे, कारण ती सूज ओसरलेली असते सर 2 वर्षात, इतकी ओसरलेली असते बरं का. त्याला त्यावेळी कळते हे ही बनावट गुणवत्ता आहे, सगळी फुगीर गुणवत्ता आहे, आम्ही त्याला खुश होणारे पाहिजे. मी तुम्हाला सांगतो 10वीच्या मुलांना जर खरी गुणवत्ता दाखवायची तर त्याला जगण्याची आव्हान. अरे तुम्हाला टक्के किती पडले, मला मुलं प्रश्न विचारतात एखाद्या पारितोषिक वितरण समारंभाला गेलं तर, सर तुम्हाला किती टक्के आहेत, म्हटलं तुला काय शंका आहे, मला पाहुणा म्हणून बोलवलं आहे ना, मी आपला सहज मांडला. तर त्याला ताडायचं असतं. मग मी सांगतो बाबा 60-62, पण आमच्या वेळी काही चिरमुऱ्याची पोती नव्हती अशी. मग मागचे 60-62 म्हणलं, दामासाहेब ते काय म्हणते माहिती, मला म्हणते 90%. आता बाबा तू माझ्यापेक्षा हुशार आहे, शेवट काही वादच नाही, पण तू म्हटलं कर्नूल भाऊराव पाटलांपेक्षा हुशार आहेस. ते कसं काय म्हटलं, ते म्हटलं 6 आत्ता शिकले, तू तर 10वीपर्यंत आलायस म्हटलं. तू डॉक्टर आंबेडकरांपेक्षा हुशार, ते कसं काय म्हणले, त्यांना म्हणलं 35% होते मार्क, तुला म्हटलं 90% आहेत म्हटलं. तू म्हणलं बहिणाबाईपेक्षा हुशार, गाडगे बाबापेक्षा हुशार, ती विद्यापीठात नसेल, त्यांच्या शब्दाला शहाणपण होतं, पण तू त्याच्यापेक्षा हुशार. मग ती इतकं हरकून जाते. आम्ही त्याला शेवटचं एक वाक्य सांगतो की गुणवत्ता म्हणजे गुणांची टक्केवारी नसते, तर टक्के टोरपे खाऊन मिळवलेलं यश म्हणजे गुणवत्ता असते. हे सहकार महर्षींची गुणवत्ता शोधायची ना, तर त्यांच्या आयुष्यात शोधा किती टक्के. अरे काम केल्यानंतर सुद्धा त्याला मान्यता पटकन मिळत नाही. मी वाचलं होतं एका ठिकाणी की 1975ला ताई जेव्हा ते दिल्लीवरनं नॅशनल शुगर फेडरेशनची मीटिंग संपवून पुण्यामध्ये आले, मुंबईमध्ये आले. मुंबईमध्ये सुनीताताईंच्या एका चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन करून त्यांना पुण्यात यायचं होतं, आणि पुण्यातनं पुन्हा कारखान्याच्या संचालकांची मीटिंग होती म्हणून मध्यरात्री निघाले. कुठंतरी मोटरसायकल थांबली होती, त्यांना वाटली गरीब पोरं आहेत, परंतु त्यांनी का कोणी पाठीमागनं त्यांच्या गाडीवर बॉम्ब टाकला. लक्षात घ्या, म्हणजे गाडी वेगात नसती तर सहकार महर्षी तिथं संपले असते. हे त्यांच्या मृत्यूपूर्वी 4 वर्षापूर्वीचा मी अनुभव सांगतोय तुम्हाला.
विघ्न संतोषी लोक किती असतात. टक्के टोंपे नेहमी आंबेडकर सांगतात की तुम्हाला अग्निदिव्यातनं गेल्याशिवाय कधी पौरुष्य प्राप्त होत नाही. अरे देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्याने आपलं आयुष्य वेचलं त्या भावंडांना, मग सदाशिव असतील, बाबासाहेब असतील, नाही तर शंकरराव असतील, यांना सामाजिक सुरक्षितेखाली तरी अटक केली होती. देश स्वतंत्र झाला आपल्याच माणसांनी त्यांना अटक केली होती. आणि 2 भावांना, एकाला विसापूर पंढरपूर आणि यांना कर्नाटकमध्ये पाठवलं होतं. परंतु एक गंमत की सहकार महर्षी नेहमी सांगतात की माझ्या आयुष्यात जरी वेदना आल्या तरी वेदना शमवणारी माणसं माझ्या आयुष्याच्या वाटेवर आली. त्या काळामध्ये लक्षामध्ये घ्या की म्हणजे जसं त्यांनी साने गुरुजींसाठी सुद्धा जे एक मोठं आंदोलन केलं होतं, हरिजनांना प्रवेश मिळावा, पण दुसरे डी.जी. साने नावाचे एक ग्रस्त त्यांना तुरुंगात भेटले आणि त्यांनी सांगितलं की तुरुंग ही प्रबोधनाची शाळा असते म्हणले. सकारात्मक दृष्टीनं तुरुंगाकडे बघा. अनेक माणसं मोठी झाली, त्यांच्या मोठेपणाचा मार्ग तुरुंगातनं जातो म्हटले. तुम्ही आज असाल म्हणजे आज वेदना सहन करा. शेवट एका जेलरनं त्यांचा स्वभाव बघितल्यानंतर एक कागद दिला आणि सांगितलं की लिहा त्या कागदावरती की मला माफ करावं म्हणून. तेव्हा त्या शंकररावांनी सांगितलं कागदावर लिहायचं म्हणजे मी कायमस्वरूपी गुन्हेगार झालो म्हटले. जर मी गुन्हाच केला नाही तर मी कागदावर का लिहायचं. आणि काय आरोप होते बघा की ते विजयसिंह आज व्यक्तिमत्व मोठं झालं, महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री झाले, पण त्या काळात 4 वर्षाचा असताना तक्रार करणार नाही, हे बंदूक घेऊन हातात नाही हिंडतं, आम्हाला दहशत करतं. म्हणजे किती वेदना आहे सांगा. जेव्हा मोरारजी देसाईंना कळलं हे व्यक्तिद्वेषातनं कपट कारस्थानातनं प्रकरण झालंय, त्यावेळी नंतर त्यांची सुटका झाली आणि सहकार महर्षींनी ठरवलं की नाही, आपल्याला आपल्या कर्तृत्वानं उभं राहायचं, आपली शेती आपल्याला फुलवायची. तिन्ही भाऊ राब राबले, ऊसाचं उत्पादन काढलं. वेदना किती असतात. टक्के टोंपे तुम्हाला सांगतो, माळीनगरच्या कारखान्यानं ऊस घेतला नाही मंडळी, हा बाहेरचा माणूस आहे म्हणून ऊस नाकारला. गुळाच्या ढेपी तयार केल्या तर त्याला भाव पाडला गेला. वेदना किती असतात. त्यावेळी या माणसाच्या डोक्यात संकल्प आला की आपण एक कृषी उत्पन्न बाजार समिती काढली. प्रवरानगरला गेले, विखे पाटलांशी संवाद साधलाय, विठ्ठलरावांशी, आणि मग विचार केला की आपण कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करूया. मग सगळी कागदपत्रांची जुळवणी केली. सरपंच होतेच, त्यानंतर ते सभापती पहिले झाले, नंतर 52ला ते आमदार झाले. ते 4 टर्म आमदारच होते. पण एक स्वप्न मनात होतं की माझ्या लेकरांसाठी, माझ्या शेतकऱ्यांसाठी, माझ्या मातीतल्या दुष्काळाशी भांडणाऱ्या लढणाऱ्या माझ्या भूमिपुत्रांसाठी मला कारखाना उघडायचा. सोपी गोष्ट नव्हती. 3 लाख भांडवल गोळा करायचं होतं. कुठं पैसे होते. तर हा काही एवढा श्रीमंत नव्हता. सायकल घेऊन प्रत्येकाच्या दारात जात होते, स्वतःची भाकरी स्वतः बांधत होते आणि शेअर गोळा करता करता 25,000 शेअर झाले. पण त्यावेळी पंजाबराव देशमुख हे त्यावेळीचे कृषी मंत्री होते, दिल्लीला गेले आणि त्यांना सांगितलं 3 लाख आमच्यासारख्या गरिबांनी भरायचं कसं. पंजाबराव म्हटले किती जमले तुमचे. 25,000. त्यात काही पर्याय नाही म्हटले. हे परत आलाय माणूस, राबतोय, करतोय. म्हणजे शंकरराव बाजीराव पाटील त्यांची थोडी मदत होतीच, पण तरी सुद्धा एक विचार केला की जमवायचं. 2.5 लाख जमले, पुढं 3 लाख कसे जमवायचे. रत्नप्रभा देवी ज्या माऊलीनं जीवनभर साथ दिली, त्यांनी अंगावरचे दागिने काढले आणि ते सहकार महर्षी त्यावेळी ठेवले समोर आणि त्यांनी सांगितलं माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दागिना तुम्ही आहात, हा दागिना माझा घेऊन जा. अरे अशी माणसं जेव्हा आयुष्यात भेटतात ना मंडळी. 3 लाख जुळल्यानंतर जेव्हा पुन्हा त्यानंतर अडचणी यायला लागल्या, मग त्यानंतर मालोजीराजे नाईक निंबाळकर मंत्री होते, त्यांनी बावड्याचा भाग काही जोडून दिला, कारण तोपर्यंत 3 लाखाचे 5 लाख झाले जे भाग भांडवल. आणि नंतर परत काय आलं तर NOC घ्या, त्याशिवाय तुम्हाला कारखान्याला NOC घ्यायचं तर माळीनगरची घ्यायची, श्रीपूरच्या कारखान्याची घ्यायची, आता विचार करा चितळेनगरची घ्यायची. हे कसं करायचं सगळं. पण तरी कौशल्याने ज्यांनी NOC घेतली. NOC घेतल्यानंतर अचानकपणानं केंद्र सरकारनं कारखाने द्यायचं धोरणच बंद करून टाकलं. विचार करा की आज आपल्याकडे पैसे आहेत आणि धोरण बंद झाले आणि अचानकपणानं पत्र आलं. पत्र काय आलंय तर जे पैसे शेअर भांडवल गोळा केले ते परत देऊन टाका. आणायचे त्यावेळेस यशवंतराव चव्हाण त्या कारखान्याच्या शेजारी येणार होते आणि त्यांनी नंतर गाठ घेतली शंकररावने यशवंतरावची. यशवंतराव टपूनच होते, हे कधी आपल्याकडे येत आहेत, कारण त्यावेळी ते त्यांच्या पक्षात नव्हते. आणि यशवंतराव वाक्य बोलले तुम्हाला कारखान्याची गरज आहे आणि आम्हाला तुमच्यासारख्या लढवया माणसांची गरज आहे, तुम्हाला मी कारखाना दिला. पहिलं धोरण बदललं. अरे धोरण बदलच तो भाग भांडवल 10 लाख रुपये झाले. लक्षात घ्या. साध्या गोष्टी आहेत का, कसा माणसं संघर्ष करतात हे लक्षामध्ये घ्या. पण एवढ्या सगळ्या जिद्दीनं 1963ला तो कारखाना जो आज शंकरराव मोहिते पाटील आहे, पहिले यशवंत होता, तो आज उभा आहे त्या मातीत.
पण हा कसा उभा राहतो सर, केवढी चिकाटी असते. त्यांनी त्या वसंत व्याख्यानमालेमध्ये सांगितलं, तुम्ही पदव्या मिळवता, तुम्ही ज्ञान मिळवता, तुम्ही स्वतःची घरं बांधता, एकदा कारखाना उभा करून दाखवा म्हणजे तुम्हाला कळेल. मंडळी सोप्या गोष्टी नसतात. तो एवढं विश्व उभं करायचं, अनेक लोकांच्या लोककल्याणाची वेदी उभी करायची. त्या चितळेनगरचा कारखाना सुद्धा 14 वर्ष बंद होता. आज विचार करा, या माणसाने संकल्प केला, नाही तो कारखाना बंद असेल, तिथल्या मशिनरी गंजलेल्या असतील, साफसूफ करूया. आता तिथं भाग भांडवल नव्हतं, पण लिलावात निघाला तर कितीला निघेल, केवढी मोठी तयारी आहे लक्षात घ्या. म्हणजे 37 लाखापासून 43 लाखापर्यंतची आपण म्हणले लिलाव बोलायचे म्हटले, आणि नशीब असं 37,50,000ला तो लिलाव बोली झाली. पैसे कुठे आहेत? दांडगाय आपण संकल्प केलाय. त्यावेळीस ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन होते. मॅनेजरला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं, एक काम करा म्हणले, मला 37,50,000 रुपये पाहिजेत आणि माझी 150 एकर बागाई जमीन मी गहाण ठेवतोय, माझं घरदार गहाण ठेवतोय, बायकोच्या अंगावरचे दागिने गहाण ठेवतोय. विचार करा, समाजासाठी स्वतःला गहाण ठेवणारा माणूस हा देशाचं तोरण बांधतो, त्याशिवाय ते कोणाला शक्य होत नाही. जीवनात माणसं मंगल तोरण कधी बांधतात सर, आणि यांच्या त्यागातनं सर सगळे उभं राहतं. लक्षात घ्या, म्हणजे शिक्षण संस्था उभी राहत असताना 500 रुपये देणारा माणूस, त्या 500ची किंमत आज किती आहे लक्षात घ्या, ती 50 कोटीपेक्षा मोठी आहे. परंतु देण्याचं दातृत्व जेवढं असतात ना, त्यातनं ह्या कर्तृत्ववान पिढ्या जन्माला येतात. दातृत्वाला का देतात माणसं, का करतात? मी पंडित मदन मोहन मालवीय यांचा एक म्हणजे एखादी संस्था उभी राहायची सर, त्यावेळी त्यांना विद्यापीठ उभं करायचं होतं. म्हणजे हिंदू बनारस विद्यापीठ जे आहे आपल्याकडं, ते उभं करायचं. आणि त्यांनी असं लिहिलं की मी देणग्या मागत हिंडत होतो. एका सावकाराच्या ठिकाणी, तो फार चांगला केस आहे, सावकाराच्या ठिकाणी ते गेले तर प्रवृत्ती त्यांनी त्यात सांगितल्या. सावकाराचं पोरगं जे होतं म्हटले, ते इतकं वात्रट होतं म्हटले, आणि ते सावकारात देवपूजा करत होते, तर ते काडीपिटी घेऊन बसलं होतं म्हटले. आणि ते आलं माणूस की त्याच्या अंगावर काडी ओढायचं आणि टाकायचं. त्यांनी सांगितलं, शासनाची काही वेळा किंवा काही व्यक्तींच्या प्रवृत्ती कशा असतात बघा. अर्थात तशी काड्या घालणारी, तेल टाकणारी बरीच माणसं राजकारणात सगळ्यात मोठा जो भाग असतो तो असूयाचा असतो म्हटलं. आणि कोण कुठं कुणाला, आणि प्रत्येकाच्या वाट्याला असे त्रास येतात. काडी टाकणारी काही आम्हाला भेटत नाही, काय आम्हालाही भेटतात, सगळीकडेच असतात. काड्यावाल्यांची सुद्धा एक मोठी संघटना असते, लक्षात घ्या. हा, म्हणजे ती हाडाची काड्या करून काड्या टाकत असतात, लक्षात घ्या. आणि सर त्यांच्यापासून आता मी अगदी तुम्हाला व्याख्यानाला गेलो, हा बरोबर आहे. अहो ताई, मी तर कार्यक्रमाला गेलो ना, म्हणजे आता ही मोठी माणसं झाली, पोरं सुद्धा जी बसतात ना, ते परवाचाच कार्यक्रम तुम्हाला मी असं भाषण देतोय, माती चांगली 1000 पोरं बसली, पण पुढं बसलेली जी होती 4-5 जण, ती अशी माती गोळा करायची आणि छानपैकी ते वरच्या ढेगातली छोटी माती काढायची आणि समोरच्या माणसाच्या कॉलरमधून आत टाकायची. म्हणजे असं हुळहुळलं की 5ही कार्यकर्ते आनंदित व्हायचे सगळे. त्यांना फार बरं वाटायचं. सर हे दृश्य मला फार वाटत. पण मागं एक जण शिक्षक बसले होते, त्यांना ते कळलं हे माती कालवतोय, ते पडत पडत आले खाली आणि त्याला एवढा जोरात रट्टा मारला तर माझ्या पोटात गोळा आला. मी जरा एडबाडलोच. मी त्या पोराकडे बघितलं, म्हटलं, बाळा हा तुझा आजचा रट्टा, हे उद्याचं पारितोषिक आहे म्हटलं, तू चांगला बाबा म्हणून. पण मी सरांना सांगितलं, सर याच्यापासून सावध राहा म्हटलं, हे आणि हेच उद्याचं नगराध्यक्ष होण्याची शक्यता आहे. सर तुम्हाला सांगतो, एक नगराध्यक्ष वर बसले होते स्टेजवर, ते तुटले आणि त्यांनी दोन्ही हाताने टाळ्या वाजवल्या. त्याला म्हणलं, तुम्ही का टाळ्या वाजवताय? नाही म्हणजे त्याच गटात तुम्ही इथं आले. मला सांगायला काय म्हणजे ही माणसं. पण जेव्हा सावकार बाहेर आले, त्यांना कळलं की पोरगा आपलं असं काड्या ओढते, ते आले म्हणले, एका काडीसाठी माझं आयुष्य गेले आणि तू म्हणजे त्या सज्जन माणसाच्या अंगावर काड्या टाकतोस, तुला कळते का नाही? म्हणून त्यांनी त्याला रपाटा मारला. आता तिथं पंडित मदन मोहन मालवीय यांनी वाक्य फार छान लिहिलं. ते शेडजीकडे बघत होते आणि ते म्हणले, ते हा एका काडीला माणूस एवढं जपतोय, ती विद्यापीठाची माडी बांधायला उपयोगी पडेल का, करेल का? पण त्यांनी 50,000चा चेक आणि तो पंडितजींच्या हातावर ठेवला. डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी सांगितलं की मला खरं अपेक्षा नव्हती की तुम्ही एवढा मोठा चेक द्याल. आणि त्यावेळी सावकाराने एक वाक्य उच्चारलं, म्हणजे लक्षात घ्या, त्याच्या एका काडीनं उद्याचा विध्वंस होऊ शकतो, पण माझ्या आजच्या देणगीनं उद्याच्या पिढ्यांचं कल्याण होऊ शकतं, लक्षात घ्या.
उद्याचं पिढ्यांचं कल्याण करण्याची ताकद म्हणजे आमचे शंकरराव मोहिते पाटील. उद्याच्या पिढ्याचं कल्याण कशात होऊ शकतं? शिक्षणात होऊ शकतं, शेतीत होऊ शकतं, सहकारात होऊ शकतं. बसल्या जागी शांतपणे विचार करा, ही माणसं काय विचार करत होती. जर शिक्षण, शेती आणि सहकार ही क्षेत्र जर विकासापासून बाजूला राहिली ना, तर येणाऱ्या पिढ्या दुबळ्या होतील. या पिढ्यांना आपण सबळ करायचं असेल, लक्षामध्ये तुम्ही घ्या, हा सबळ करण्याचा मार्ग एकाच्या ताकदीवर राहत नाही, त्याला अनेक लोक भेटावे लागतात. आवड सर तुम्ही बसलाय, आपण गेल्या वेळी एका खोलीत बोलत होतो, सहकार महर्षींचं चरित्र मी सांगत होतो. त्या काळामध्ये त्यांना साथ देणारी कितीतरी मंडळी, आता निमगावची काही मंडळी आहे, त्यात बळवंतराव मगर होते, प्रल्हाद काका होते, एकनाथराव होते, नानासाहेब होते, अशी बरीच मंडळी, अवतीभोवती बरीच मंडळी होती. या सगळ्यांच्या साथीमधनं या माणसानं एक स्वतःचं वेगळं शिक्षण विश्व फुलवलं. आणि गंमत अशी की माणूस विकसित करताना अडचणी येतात, संकट येतात, दुष्काळ येत नव्हता का, पण दुष्काळात आपण मदतीचा हात दिला पाहिजे म्हणून शिवपार्वती ट्रस्ट. आज विचार करा, त्या काळामध्ये 13 कर्करीट टँकर हे विकत घेतले होते कारखान्यानं, आणि जिथं पाणी नाही तिथं पाणी द्यायचं, जनावरं नाही तिथं चारा द्यायचा. असं करत करत त्या काळात दुष्काळातली जनावरं जगवली, माणसं जगवली. त्या काळामध्ये गरीब बिचारा बारका शेतकरी असेल कसा उभा राहणार आहे, त्यासाठी विशाल विहीर नावाची योजना त्यांनी काढली. तुम्हाला चकित व्हाल, त्या विशाल विहीर योजनेचं कौतुक अख्ख्या मंत्रिमंडळाने केलं होतं. आणि ती विहीर अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी होती सर, की शेतकऱ्यांच्याकडे पैसा नाही तेव्हा अनेक शेतकऱ्यांसाठी मिळून एक विशाल विहीर काढायची. बरं, विहिरीचं पाणी शेतापर्यंत द्यायचं तर पाईप काय, त्यासाठी सिमेंटच्या पाईपचा कारखाना. आणि हे जेव्हा जपानला गेले होते सर, तिथलं तंत्रज्ञान बघून आले होते. बारके बारके उद्योग उभे केले. राजहंस कुक्कुटपालन का उभं राहिलं, किंवा बारके बारके गौरी शंकरसारखी स्त्रियांची संस्था का उभी राहिली. सर, छोट्या छोट्या उद्योगांना जगवलं पाहिजे, माणसाला जगवलं पाहिजे. विचार करा, आज माणसं एकमेकाची भांडतायत. आराराबांनी तंटामुक्त योजना काढली, पण त्या काळात सर तंटामुक्तीसाठी सगळ्यात मोठं न्यायालय म्हणजे शंकरराव मोहिते पाटील होतं. लक्षात, माणसं त्यांच्यापाशी जायची आणि त्यांना सामान्य माणसाच्या विषयी कळवळा असायचा. लक्षात घ्या, आपल्या अवतीभोवती पाटील वाड्याभोवती माणसं आहेत, कारखान्याभोवती कोण आहेत, लोहार आहे, सुतार आहे, चांभार आहे, नाभिक आहे, असे असंख्य माणसं. त्यांच्या आयुष्यात त्यांचे संसार, अवघाती संसार सुखाचा करेन, हा प्राणतत्व असणारा माणूस आहे. त्यावेळेस त्यांनी विचार केला, ह्यांच्यातील लग्न आपण लावली पाहिजे. सामुदायिक विवाह सोहळ्याचा सगळ्यात मोठा पायाभरणीचा समारंभ हा शंकरराव मोहिते पाटलांनी अकलूजमध्ये सुरू केलाय. लक्षात घ्या, हा पहिला. नंतर सर त्याचे प्रयोग महाराष्ट्रात पुष्कळ झाले. गंमत अशी असते की समाजातल्या विविध घटकामध्ये प्रेम, विश्वास, सामंजस्य, बंधुभाव हा निर्माण करण्याचं काम या माणसाने. आज काय चित्र आहे सर, आज बंधुभाव आम्ही फक्त भारताच्या प्रतिज्ञेत बघतो. भारत माझा देश आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. मी सभेला प्रश्न विचारेन, खरंच हे वातावरणात आहे का? सारे माझे बांधव आहेत. आज जाती धर्माच्या विरुद्धाची लढाई, आज धर्मद्वेषाची सगळी लढाई. एका बाजूला माध्यम आम्हाला आमच्या जीवनातल्या प्रश्नावर कधीच बोलत नाहीत, शिक्षणावर बोलत नाही, शेतीवर बोलत नाहीत, म्हणजे भोंगा वाजला का आणि घंट्या वाजल्या का याच्यावरती माध्यम आहेत. अतिरेकी चंगळवादानं आमची संस्कृती, जीवन सौंदर्य नष्ट होते. दुसऱ्या बाजूला हे मूल्यहीन राजकारण, त्यांना संविधान सुद्धा त्याचे तडे जात आहेत. एक गुंगी आल्यासारखे आपण सगळ्या अवस्थेत जगतो आहोत. आज कोण तुम्हाला जागा करणार आहे? हा शंकरराव मोहिते पाटलांसारखा माणूस हा विचार करायचा की लोकांना सत्याची जाणीव झाली पाहिजे. तो कष्ट करायचा, राबायचा, सकाळी उठल्यानंतर दिवस त्यांचा सुरू व्हायचा. विचार तुम्ही करा, आजचा काळ हा संक्रमणाचा आहे. मी नेहमी सांगतो, आज सत्य सुद्धा संभ्रमित आहे. लक्षात घ्या, माझं नेहमीच असतं सांगणं की सत्य सुद्धा सत्य नाही आहे सर, सत्य सुद्धा साशंक झालं आहे. हे सत्याचा विजय होईल का माहीत नाही, जे विजय होईल त्याला सत्य म्हणावं लागतं. हे सगळ्यात मोठं सत्य आहे. कारण सत्य हा सुद्धा सर भ्रम झाला आहे. सत्य भ्रम. मी गांधींच्यावर भाषणाला गेलो आणि गांधींच्या सत्यावर बोललो आणि मी शेवट सांगितलं तो भ्रम कसा आहे हेही सांगितलं. जसं मृगजळाला आपण पाणी म्हणतो, मृगजळ पाणी असतं का, तो पाण्याचा भ्रम असतो. तसं काही वेळा सत्य सत्य वाटतं पण ते सत्य नसतं, भ्रम असतो. म्हणजे मी सत्य आणि भ्रम याच्यावर बराच बोललो आणि नंतर प्रश्न विचारला, कळलं का तुम्हाला सत्य म्हणजे काय आणि भ्रम म्हणजे काय? तेव्हा एका पोरानं शेवट हात वर केला आणि सांगितलं कळलं. म्हटलं तुला काय कळलं? म्हणलं सत्य म्हणजे काय आणि भ्रम म्हणजे काय. मला तुम्ही अर्धा तास बोलला हे सत्यच होतं म्हटलं, फक्त आम्हाला समजलं असं जे तुम्हाला वाटतंय तो भ्रम आहे. तेवढंच भ्रम आहे. आता मला सांगा, इतकं बोलल्यानंतर आम्हाला तरी कुठं कळतंय सत्य काय? अरे पण जीवनाचं सत्य कधीतरी लक्षात घ्या.
मी नेहमी सांगतो की आपण ज्या कुटुंबात जे आडनाव घेऊन जन्माला आलोय आपल्याला माहीत होतं का? मोहिते पाटलांना माहीत होतं. मुळातच ते माने पाटील, आनंदराव माने पाटलांचा हा लेख कृष्णाबाईच्या पोटी आलेला. ते दत्तक गेले नंतर आणि कबाई आजी ही त्यांची खरी पालन करते. विचार करा की जन्मही नाही आपल्याला, मृत्यूही नाही आपल्याला. आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात एकच गोष्ट आहे, जन्म मृत्यूमधलं जे आयुष्य आहे ना, ते कुठले आदर्श घेऊन जगायचं, कुठलं मूल्य घेऊन जगायचं. आज सर तुम्ही गांधींच्या नावाचं ग्लोबल चालू केलं, मी भेटलो तिथं. मला इतकं वाटलं की गांधींचं नाव जिवंत हे त्यांच्या मृत्यूनंतर कोण करतं सर? शेवटी आज तुम्ही शिवसृष्टी बघा आपलीची. आज तिथं आमच्याकडे जयसिंह मोहिते पाटलांनी त्या काळामध्ये केवढं सुंदर विश्व उभं केलं आहे. म्हणजे ती शिवसृष्टी ही मुळातली कल्पना ही शंकरराव मोहिते पाटलांची. कारण तो यादवकालीन तो भुईकोट किल्ला होता. तिथं संभाजीराजे हे दिलेरखानाबरोबर काही 4 महिने होते. येसुबाई नंतर 1704 मध्ये होत्या. शाहूराजे तिथं होते. आज वसंतदादा पाटील असतील, क्रांतिसिंह असतील, भूमिगत सहकारी असतील, ती तिथं होती. असा मोठा ऐतिहासिक किल्ला हा अकलूजला होता. पण काय अवस्था, सगळे बुरुज ढासळलेले होते, काटेरी वाढलेली होती, झुडपं वाढली होती. या माणसाच्या डोक्यात कल्पना आली की का किल्ला, पण त्यावेळी सरपंच होते जयसिंह, त्यांना त्यांनी सांगितलं की किल्ल्याची डागडुजी करायची आणि अश्वारूढ पुतळा उभा करायला. नंतरच्या काळामध्ये विजयसिंहांनी पर्यटन खात्याच्या माध्यमातून वेगळी शिवसृष्टी उभी केली. पण त्या काळात म्हणजे 300 वर्ष झाली होती राज्याभिषेकाला. त्या काळात आमचे सहकार महर्षी होते. त्यांनी सांगितलं की हा सोहळा पण सुंदर करायचा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यावेळी शाळामधनं जाऊन त्यांनी विषय दिले होते. तुम्ही शिवाजी महाराजांचं बालपण रंगवायचं आणि तोरणा गेल्यावर शपथ कशी घेतली. तुम्ही अष्टप्रधान मंडळ, तुम्ही हे अष्टप्रधान मंडळात तर त्यांनी अवतीभोवतीचे त्यांचे कार्यकर्ते होते, त्यांना अष्टप्रधान मंडळात मंडळी. तुम्ही शांत विचार करा, ही माणसं कुठल्या तत्वाने, कुठल्या आदर्शाने भारावलेली होती. आजही त्यांना एक गोष्ट वाटायची की शिवबाचं स्वराज्य आपल्याला सुराज्यात जर परावर्तित करायचं असेल तर त्यांच्या विचारांचे वारसदार तयार केले. यशवंतराव चव्हाण दामासाहेब ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी पहिली शपथ काय घेतली होती की मला महाराष्ट्र हा मला स्वराज्य शिवबाचं उभं. स्वराज्य म्हणजे सामाजिक न्यायाचं राज्य, स्वराज्य म्हणजे तुमच्या आमच्या मराठ्यांच्या अस्मितेचं राज्य. पण मी प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारतो की स्वराज्य तरी आपल्याला टिकवता आलंय का हो? 1818ला आपलं स्वराज्य गेलं आणि आपल्याकडे पारतंत्र्य आलं. आज त्या पारतंत्र्याविरुद्ध अनेक जण लढले. त्या शंकरराव मोहिते पाटील होते. पण पारतंत्र्यात लढताना त्या स्वातंत्र्य सैनिकांना एक वाटत होतं की स्वातंत्र्यानंतरचा भारत जो आहे तो समताधिष्ठित असावा. स्वातंत्र्यानंतरचा भारत जो आहे त्यात मानव प्रतिष्ठा असावी. भगतसिंगाच्या बद्दल स्वतः शंकरराव मोहिते पाटलांना फार वेगळं प्रेम होतं, लक्षात घ्या. कारण हा क्रांतिकारक जो होता तो तरुण वयात गेलेला होता. पण तुम्हाला माहिती आहे, आठवलं म्हणून तुम्हाला सांग, मी भगतसिंगाचं साहेब मध्ये चरित्र वाचत असताना मला माझ्या ह्यांनी एक जुनं पुस्तक दिलं आणि भगतसिंगांना ज्यावेळेला फाशी द्यायची होती त्यावेळेस भगतसिंगांना शेवटची इच्छा विचारली की तुमची शेवटची इच्छा काय. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला शेवटची इच्छा एवढीच आहे की जे बेबो आहे, बेबो याचा अर्थ तिथं स्वच्छता काम करणारी अगदी मेहतर समाजातला जो माणूस आहे त्याच्या घरातल्या आईनं केलेला स्वयंपाक मला हवा आहे. त्यावेळेस तो जेलर म्हणला की हे असं का. भगतसिंगांच्या डोक्यात एकच होतं की तो शूद्र आहे, त्यांना माहीत होतं, हे सरदार आहे, त्यांना माहीत होतं. पण त्याच्या हातचं जर मी जेवण करून मृत्यूचा फास माझ्या गळ्यात घेतला तर एक मेसेज जाईल की जाती धर्म आपण पाळायचा नाही, तर आपल्याला समतेचं राहील. तो जेव्हा मेहतर तिथं आला तो विनंती करतोय आणि त्यांनी सांगितलं तुम्ही सरदार आहात. माझी आई म्हटले 4 घराच्या पाठीमागं जाते, महिला गोळा करते म्हटले, हात धुते, स्वयंपाक करते, खरं आहे म्हटलं, पण तिनं महिला गोळा केलेले हात आहेत म्हटले आणि त्या हातानं तुम्हाला कसं आम्ही जेवण द्यायचं, लोक काय म्हणतील. तेव्हा भगतसिंग फार सुंदर वाक्य बोलले की तुझी आई जे काम करते तीच माझ्या घरातली आई करते. माझी आई एवढाच आहे की म्हणजे की आपल्या बाळाचं शिशू करते साफ, हात धुते आणि त्यांनी स्वयंपाक करते. फरक म्हणशील 2 आयात तर एवढीच आहे, माझी आई फक्त एका बाळाची आई आहे, तुझी आई समाजाची आई आहे. लक्षात घे, विचार कर, तुझी आई समाजाची आई आहे. आज ही माणसं जी आपण ज्यांच्या व्याख्यानाला भेटतो ना ह्या समाजाच्या आयाच काही लक्षात घ्या. आई पुरुषालाच होता येतं हे आम्हाला सहकार महर्षींच्यातनं कळतं, कारण ते वात्सल्य त्यांच्याकडं. आम्ही संतांना सुद्धा माऊली म्हणतोच की तू माझी माऊली मी हो तुझा काना, माझी प्रेमपाना पांडुरंगे. आमच्यासाठी ही लोकमावल्याच असतात.
मंडळी, तुम्हाला मी सांगेन की आयुष्यामध्ये अशी माणसं आपल्या वाट्याला येणे, म्हणून तुम्हाला मी सांगतो की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं आहे ना मंडळी, त्याला एक अस्मिता इतिहास. बाबासाहेब आंबेडकर नेहमी वाक्य सांगायचे, जो देश आपला इतिहास विसरतो ना, त्या देशाला इतिहासाच्या पुनरावृत्तीची शिक्षा मिळते. आपल्याला पुनरावृत्ती शिक्षा टाळायची असेल, एक गोष्ट करा, लोककल्याणाची साधनं ज्यांच्या हातामध्ये असतात त्यांना इतिहासाचं भान असावं लागतं, त्याला वर्तमानाची जाण असावी लागते आणि त्याला भविष्याची दृष्टी असावी लागते, तर लोकशाही सबळ होते. लोकशाही म्हणजे केवळ शासन प्रकार नाही, आमदार खासदार एवढं नाही, तर स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, सहकार्य या मूल्यावर उभी राहिलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही असते. ही आदर्श व्यवस्था, ही आदर्श व्यवस्था आदर्श कधी होते? आज आदर्शच कुठं बी भरकटत चालले, ती गोष्ट वेगळी हे लक्षात घ्या. म्हणजे आदर्श कोणाला मानावा हेच आम्हाला कळेल झालं. म्हणजे आदर्श हा शब्द महाराष्ट्रात इतका बदनाम व्हावा की त्याला आदर्श म्हणावा का, हा सगळा प्रश्न आमच्या समोर आहे. पण सत्तेचा शेवट करतो, सत्तेचा तुम्ही सदुपयोग किती करता त्याच्यावर आदर्श अवलंबून असतो. आजही लक्षात घ्या, सत्ता हे सामाजिक परिवर्तनाचं साधन आहे. आज संस्था ज्या निर्माण होतात त्यातनं एक वेगळी शक्ती निर्माण होते, ही शक्ती सामान्य माणसाकडे जाते. आज अकलूजसारखा उजाड सगळं माळरान याच्यावरती सहकार महर्षीने नंदनवन फुलवलं. खरं सांगू तुम्हाला, सहकार महर्षींची भूमिका ही दुहेरी होती. एका बाजूला सहकार महर्षी हे प्रबोधन करायचे, ते लोकशिक्षक होते, आणि दुसऱ्या बाजूला ते प्रयोगशील शेतकरी. आपण विज्ञानच्या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं, आपल्याकडे त्या एका मुलीनं किती सुंदर, मला सांगा, आज तिनं जे तुमचे ब्रिज असतात मोठे, त्याच्या खाली कित्येक रिकाम्या जागा असतात. मी सर या विद्यापीठाचे यासाठी कौतुक करतो की इथं तुम्ही विद्यापीठ एक आदर्श प्रयोगशाळा केलेलं आहे. आज त्या मुलांना संधी मिळते की आपल्याकडची कल्पकता दाखवावी, आणि ही खरी गुणवत्ता असते. आज त्या मुलीचं खरं तर हे सगळं झाल्यानंतर तुम्ही प्रदर्शन बघून या. तिनं हे जे वाहणारं पाणी जे आहे ते कसं कॅच करायचं, कशी टँक करायची, त्याचं पाणी कसं शुद्ध करायचं, फार सुंदर प्रकल्प केला. आज सहकार महर्षींना हेच वाटायचं की आपल्याकडं हे जे अवतीभोवतीचं आपलं तारुण्य आहे. आज प्रताप तुम्ही मंडळाचा उल्लेख केला, हेच होतं प्रताप क्रीडा मंडळ. याचा अर्थ गुणवत्ता ही काही केवळ डोक्यात कोंबलेली नसते, ती हातात असते, पायात असते. शालेय स्पर्धा घेऊया, आज कुस्तीगीर परिषद तुम्ही घेतली, म्हणजे त्या निमगावला तर केवढी मोठी मला वाटते कुस्तीची परंपरा. म्हणजे निमगावला असतानाच बळवंतराव मगरांच्या बरोबर शेजारी असतानाच आपल्या कारखान्याची पहिली मंजुरी आली, हा इतिहास आहे, लक्षात घ्या. म्हणजे हा भाग वेगळा, पण कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून सर महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा, म्हणजे बनकरविरुद्ध सातपुते, हे स्पर्धा इथपर्यंत झालेल्या आहेत. मी त्याच्यात अधिक खोल जात नाही. तमासगीर परिषद असेल, किती तुच्छतेने बघतो आपण या लोकांच्याकडे. अरे तुमचं रंजन करणारे, तुमच्या जीवनातल्या दुःख दूर करणाऱ्या या स्त्रियांच्याकडं आज एवढ्या आदरानं बघण्याची सगळ्यात मोठी परंपरा ही अकलूजमध्ये लावणी महोत्सवातनं सुरू झाली, लक्षात घ्या. आज सुद्धा ही परंपरा, कारण स्त्रीकडं जे काही गुण आहेत त्याला आम्हाला वाव दिला पाहिजे. आज तुम्ही तो बालवृंद बघा तिथला, म्हणजे तुम्हाला वाटतं शिवपार्वती ट्रस्टचाच तो आहे. म्हणजे तात्यासाहेब गोरे हा बालवृंद बघितल्यानंतर एवढे चकित झाले, ते म्हटले शंकरराव हा बालवृंद मला द्या, सगळ्या देशातनं फिरवून आणतो म्हटले, आणि कोट्यवधी रुपये गोळा करतो. विठ्ठल मंदिरामध्ये पहिला सूर घुमला, आणि मला आठवतंय असं की त्या अकलूजच्या ह्या बालवृंदाचा कार्यक्रम मी साताऱ्यात बघितला. आज अशा काय हे सहकार महर्षींचं वेगळेपण थोडं डोक्यात घ्या. ह्या माणसानं नुसते कारखाने उभे केले नाही, त्यांनी माणसं उभी केली, कलावंत उभे केले. कारण शेवट सर आपल्याला दोन गोष्टी वारसा हक्कान मिळतात. एक असते संपत्ती आणि दुसरी असते संस्कृती. आणि संस्कृती याचा अर्थ आपण आपली संस्कृती पुढच्या पिढ्यांना देतो, आपण आपल्या विचाराचं धन पुढच्या पिढ्यांना देतो. आपण काय देतो? आपण ग्रंथ, म्हणजे एक संस्कृतीचा वाहकच असतो. आज सगळ्यात मोठ्या अडचणीत गोष्ट कुठली आली असेल तर आपली संस्कृती. म्हणून यशवंतराव चव्हाण नेहमी सांगायचे की शिवाराला पाणी देऊ, शिवार संपन्न होते. पण शिवार संपन्न होता होता माणसाचं मन जर असंस्कृत राहिलं तर माणूस आणि पशु याच्यात फरक राहणार नाही. पण माणसाचं मन सुसंस्कृत व्हावं यासाठी सहकार महर्षी शेवटपर्यंत झटले मंडळी.
आणि शेवट तुम्हाला मी सांगेन की ताई तुम्ही बसला आहात, गौरी शंकर महिला केंद्र त्यांनी उभं केलं. काय अपेक्षा होती या माणसाची? अपेक्षा एक होती की सगळ्यात मोठा उपेक्षित गट दलितांचा असतो, तसा स्त्रियांचा असतो. त्यांना आपण स्वावलंबी केलं पाहिजे, त्यांच्यात आपण सामर्थ्य फुंकलं पाहिजे, त्यांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली पाहिजे. आणि स्वसामर्थ्याची जाणीव हा प्रगतीचा प्रारंभ असतो. शेवट आम्ही विचार करतो सहकार महर्षींच्याकडे काय होतं, एकच होतं की त्यांनी त्यांना ओळखलं होतं, त्यांचं जीवन त्यांना कळलं होतं. मी तुम्हा सगळ्या मंडळींना सांगेन, तुमच्या घरातल्या लेकराला जाऊन सांगा की ईश्वराने तुला काय दिलं याचा विचार करू नकोस, तुझ्याकडे काय आहे याचा विचार कर. अरे कोकिळेला कंठ दिला, ईश्वरानं रंग दिला नाही. पोपटाला रंग दिला, त्याला कंठ नाही दिला. मोराला पिसारा दिला, त्याला वाघासारखे पंजे नाही दिले. सशाला चपळता दिली, पण कासवासारखी टणकता नाही दिली. ईश्वरानं माणूस म्हणून तुला कदाचित पिसारा दिला नसेल, पंजा दिला नसेल, पण माणूस म्हणून तुला 3 गोष्टी दिल्या. एक, विचार करायला बुद्धी दिली, रंजन करायला कला दिली, आणि सेवा करायला हात दिले. त्यांची बेरीज कर, तुझं जगणं सुंदर. असं जगणं सुंदर करणारा हा सहकार महर्षी देह चंदनासारखा झिजवला. 11 फेब्रुवारी 1979ला गेले. मला प्राचार्य भोसल्यांचं वाक्य आज इथं आवर्जून आठवतं. मी चैतन्याचं चांदणं पुस्तक लिहिलं, त्याच्या पाठीशी त्यांनी लिहिलं. कारण आर आबा आणि प्राचार्य भोसले यांनी माझ्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. तर मला जाताना ते वाक्य बोलले की म्हणजे यशवंतराव, हा विचाराचा झेंडा मी तुमच्या खांद्यावर देतो. आता एक गोष्ट करा, म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही जाल, तुम्हाला बाबळीची झाडं पुष्कळ दिसतील, तुम्हाला चंदनाची झाडं शोधावी लागतील. आज अकलूजच्या मातीतलं चंदनाचं झाड म्हणजे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील. हे चंदनाचं झाड आजही वेगळ्या अर्थानं आमच्या मनाला, आमच्या जीवनाला हे सुगंधित करण्याचं काम करत आहे. माझा विद्यार्थी मित्र संतोष काळे, त्यांनी फार छान कविता, म्हणजे तुम्ही कविता म्हटल्यामुळे मलाही कविता आता सुचायला लागल्या. डॉक्टर शिंदे त्यांनी इतकं छान म्हटले की काय असतं आयुष्य बघा, जेवढं अंगण पायाखाली तेवढंच नाचावं. आयुष्याचं पुस्तक प्रत्येकानं वाचावं. प्रत्येकाच्या गळ्यात दडलेलं एक गाणं आहे, गाणं गावं प्रत्येकानं, गळ्यासाठी अडू नये, आणि गाणाऱ्याच्या वाटेवर काठामन कधी पडू नये. वेचावी शब्द फुलं गुंफाव्यात मला, आणि सजवावे अंतःकरणाचे देवावे. वेचलेल्या शब्द फुलांना तुम्हारे सुगंधाचे यावेत, आणि प्रत्येकाचे हात सहकार महर्षींसारखे चंदनाचे वर. खूप खूप धन्यवाद सर. जीवनाच्या सुखांची लोककल्याणासाठी जेव्हा पखरण होते, तेव्हा समाजाभिमुख असा आयुष्याचा सुगंध हा चंदनाप्रमाणे लोकांचं आयुष्य दरवळतो. हा अमूल्य विचार आपल्याला सरांच्या या आजच्या वाक्पुष्पातून जाणवला. खूप खूप धन्यवाद सर. आणि यानंतर विद्यापीठाच्या प्रगतीची बीजे चौफेर परिपोषित करणारे विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा सरांना अध्यक्षीय मंतव्यासाठी मी विनंती करते. सर्वप्रथम सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. आज विद्यापीठात सादर होत असलेल्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील स्मृती व्याख्यानमाला 2024-25 अंतर्गत जीवन त्यांना कळे हो या विषयावर डॉक्टर यशवंत पाटणे सरांनी अत्यंत मंत्रमुग्ध असे व्याख्यान केले. या प्रसंगी उपस्थित असलेले माननीय श्री संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील, माननीय कु सोपाराणी जयसिंह मोहिते पाटील, त्यासोबत श्री अभिजित रणोरे सर, सचिव शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज, आदरणीय श्रीमती पद्मजी मोहिते पाटील जे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य आहेत, अजयजी देशमुख सर, प्राध्यापक व्ही पाटील सर, प्राचार्य उमाकांत चंचेटी सर, प्राध्यापक विजयरावजी शिंदे सर, प्राध्यापक सचिन गायकवाड MC मेंबर, पुण्यश्लोक अहिल्या देवळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, प्राध्यापक अवताडे सर, अकॅडमिक काउन्सिल मेंबर, त्यासोबत प्राध्यापिका सुधा बनसोडे मॅडम, राज्यपाल नियुक्ती अकॅडमिक काउन्सिल मेंबर डॉक्टर भोसले सर, डॉक्टर लोहार सर, प्राध्यापक CS चव्हाण सर,
इथं उपस्थित सर्व प्राध्यापक, त्यासोबत प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी मित्र, आज जे आपण व्याख्यानमाला आयोजित केलेलं आहे, महर्षी शंकरराव मोहिते पाटील हे सर्व सामान्य जनांचे जाणते नेते होते. त्यांनी जे समाजाबद्दल एक तळमळ होती त्यांच्यामध्ये, जे त्यांनी समाजासाठी प्रति केलेलं आहे ते मान्यवरांनी आता त्यांच्या भाषणातून सांगितलेलंच आहे. माझे वडील जिल्हा परिषदमध्ये होते, लहानपणापासूनच जिल्हा परिषदला जाणं येणं होतं. त्याच्यामुळं मोहिते पाटील घराण्यांचं जिल्हा परिषदला लागलेलं योगदान आणि त्यासोबत त्यांच्या म्हणजे मोहिते पाटील घराण्यांनी जे योगदान दिलं, जिल्हा परिषदला शाळा सुदृढ केले, त्याच्यासोबत बांधकाम विभाग असेल, रस्ते असेल, पाणी असेल, लहान सहान गोष्टीवरती भरपूर वर्ष सोलापूरचं जे काही एक त्यांनी कायापालट केलेलं आहे ते मोहिते घराण्यांचं श्रेय आहे. त्यासोबत आता सरांनी म्हटलं की चंदनासारखं जे झीज केले, चंदन असं आहे की चंदनावरती जर ज्यांनी कोणी कुऱ्हाड जरी मारलं असेल तर त्या कुऱ्हाडीला सुद्धा सुगंध देणारं ते जीवन होतं. तसंच जीवन आदरणीय सरकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचं होतं. आपला हा जन्म अखेरचा आहे. सरांनी म्हटलं की जीवनामध्ये काड्या करणारे लोक भरपूर आहेत. सर आता काड्या करणारे आता लोक ओंडके करू लागलेत मोठे मोठे. काय सर, काड्या बंद झाल्या, काड्या बंद झालेल्या आहेत सर, ओंडके करू लागलेले आहेत. आता त्या ओंडक्याला सारणं सुद्धा अवघड व्हायला लागलेलं आहे. एवढं म्हणजे त्याला बळ द्यावं लागलेलं आहे. काड्या आपण सहजासहजी बाजूला करू शकत असतो, पण ओंडके आता मोठे मोठे येऊ लागले. त्याला सारून आपल्याला प्रगती करायची आहे. विद्यापीठाची प्रगती करण्यासाठी मोहिते पाटील घराणं हे अग्रेसर आहे. आता मॅडम सध्या व्यवस्थापन परिषदेमध्ये आहात, तर मॅडमनी सुद्धा विद्यापीठाच्या प्रगतीसाठी, मी जेव्हा प्रकुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला त्या दिवशी मॅडमने मला एक वाक्य सांगितलं, सर आपल्याला सर्वांना घेऊन विद्यापीठाची प्रगती करायची आहे. आणि मॅडमला मी शब्द दिले की मॅडम आपल्या म्हणण्याप्रमाणे आपण पुढे जाऊ, विद्यापीठाची प्रगती करू. तर विद्यापीठाच्या प्रगतीमध्ये अशाच व्याख्यानमाला आपण आयोजित करावं आणि विद्यापीठाच्या हितासाठी सर्व प्राध्यापक इथे जे बसलेले आहेत, तसं जर बघितलं तर अकलूजला मी एकदाच महाविद्यालयाला आलो होतो इलेक्शनच्या दरम्यान. गेटपर्यंत आलो आणि परत इकडे आलो मी सोलापूरला, कारण वेळ नव्हता मला त्यावेळेस थोडंसं. आता सर्व प्राध्यापक मला इथं भेटत आहेत, हे पण एक चांगली गोष्ट आहे. विद्यापीठाच्या प्रगतीसाठी जवळपास ह्यावेळेस मी चार्ज घेतल्यानंतर 90 ॲप्लिकेशन्स आले होते. त्याच्यामधले जवळपास 35 ॲप्लिकेशन्स हे गायडशिप म्हणून आपण मान्यता दिलेली आहे. रिसर्च असेल, त्यावेळेस इनोव्हेशन इन्क्युबेशन असेल, विद्यापीठाच्या प्रगतीसाठी व विद्यापीठाच्या हितासाठी आपण सर्वजण आपल्या ज्या महाविद्यालयातले प्राध्यापक आहेत त्यांनी सर्वांनी विद्यापीठात सहकार्य करावे यापुढे सुद्धा अशी विनंती करून थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर या आजच्या व्याख्यानाच्या अंतिम चरणाकडे आभार प्रकटनासाठी विद्यापीठाचे सन्माननीय व्यवस्थापन परिषद सदस्य, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य सन्माननीय डॉक्टर हनुमंत अवताडे सरांना मी विनंती करते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील स्मृती व्याख्यानमालेच्या याच्या 6व्या पुष्पाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आदरणीय लक्ष्मीकांत दामा सर हे वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे प्रस्तुत विद्यापीठाच्या वतीने आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्यांचं व्याख्यान अतिशय मंत्रमुग्धतेने आपणाला केलं असे आदरणीय पाटणे सर यांचेही मी आभार व्यक्त करतो. व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सन्माननीय सदस्य व्यवस्थापन परिषदेच्या आदरणीय पद्मजादेवी मोहिते पाटील यांची या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय अभिजित रणोरे साहेब, तसेच सहसचिव आदरणीय
खराडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी ज्यांनी हा कार्यक्रम खूप सुंदर आणि नेटकेपणाने आयोजित केला ते सन्माननीय सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे सर आणि त्यांची टीम, लोखंडे मॅडम आणि अन्य सर्वजण यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खरं तर आज या ठिकाणी काही माननीय कलेक्टर साहेबांसोबत मीटिंग असल्यामुळे, मंत्रालयात मीटिंग असल्यामुळं माननीय कुलसचिव मॅडम उपस्थित नाहीत. त्याचबरोबर माननीय व्हाईस चान्सलर साहेब या ठिकाणी उपस्थित नाहीत, परंतु त्यांचं या ठिकाणी जे योगदान आहे त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करतो आणि त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ही व्याख्यानमाला खरं तर आयोजित करण्याची संकल्पना आदरणीय सरोपराणी मोहिते पाटील, संचालिका शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज, तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी ही व्याख्यानमाला नेटानं पुढे चालवलेली आहे. त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी ऑडियन्समध्ये उपस्थित असणारे अनेक मान्यवर, त्याच्यामध्ये व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदरणीय सचिन गायकवाड सर, या ठिकाणी पदार्थ विज्ञान संकुलाचे आमचे मित्र आदरणीय PB पाटील साहेब, चंद्रकांत चव्हाण सर लेखक की ज्यांचं आत्ताच पुस्तक आता उल्लेख केला की त्याच्यामध्ये सहकार मंडळाबद्दल एक चॅप्टर आहे, विविध प्राधिकरणाचे सदस्य, विविध महाविद्यालयातून आलेले प्राचार्य, प्राध्यापक, पत्रकार, विविध संकुलाचे संचालक, व्याख्यानमाला समितीतील इतर सदस्य, त्याचप्रमाणे विद्यार्थी, सर्व ज्यांनी हा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आदरणीय कुलसचिव मॅडम, आदरणीय योगिनी धारे मॅडम या ठिकाणी आलेले, इट्स ओके, त्यांचंही मी या ठिकाणी खरं तर स्वागतही करतो आणि आभारी मानतो, कारण ते आत्ताच या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा बुके देऊन सन्मान आदरणीय सहाय्यक कुलसचिव शिंदे सरांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. शिक्षण प्रसारक मंडळाचे काही संचालक या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.